विचारसागर तरंग चौथा परिच्छेद 39 क्रमांकाचा स्मृतिज्ञान परोक्ष किंवा प्रमाण आहे। विचारसागर तरंग चौथा परिच्छेद 39 क्रमांकाचा स्मृतिज्ञान परोक्ष किंवा प्रमाण आहे असा विषय आपला चालू आहे। तर विषय असा मागून चालत आला, चैतन्यम यदाधिष्ठानम लिंगदेहस्य पुन्हा चिच्छया लिंगदेहस्था तत्संगो जीवोच्यते। म्हणजेच अधिष्ठान कुटस्थ चैतन्य, त्याच्या आश्रयाने असणारे बुद्धी, बुद्धीमध्ये पडलेलं कुटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब याला जीव असं म्हणतात। मग यापैकी मी ब्रह्म असं ज्ञान होतं कोणाला? बुद्धी जड असल्यामुळे तिला होत नाही, कुटस्थ असंग निर्विकार असल्यामुळे त्यालाही होत नाही। मग राहता राहिला बुद्धिस्थ चिदाभास, तो काय नाही तर जड नाही, म्हणून त्या बुद्धिस्थ चिदाभासालाच मी ब्रह्म असं ज्ञान होतं असं गुरुदेवाने उत्तर दिलं। शिष्याने सांगितलं की गुरुदेव, जीव चैतन्याचं लक्षण करताना तो बुद्धिस्थ चिदाभास तुम्ही ब्रह्माहून भिन्न असा सांगितला, कारण बुद्धीमध्ये कुटस्थाचं प्रतिबिंब सांगितलं, ब्रह्माचं नाही। याचा अर्थ चिदाभास ब्रह्माहून पृथक आहे, त्याला मी ब्रह्म असं ज्ञान होणार नाही। झालं तर ते भ्रमरूप असेल, आणि सत्य रज्जू ज्ञानाने मिथ्या सर्प निवृत्त होतो, भ्रमरूप ज्ञानाने हा संसार निवृत्त होईल कसा? गुरुदेवाने सांगितलं, बाबा कुटस्थालाच मी ब्रह्म असं ज्ञान होतं, तुला आभासाच्या 7 अवस्था कळावा लागेल। आज्ञान, आवरण, विक्षेप बंद स्वरूप आहे, परोक्ष ज्ञान अपरोक्ष ज्ञान बंध निवृत्तीचं साधन आहे, शोकनाश आणि आनंदवाप्ती हे मोक्ष स्वरूप आहे। त्यातली आभासाची कितवी अवस्था ही? 5वी अवस्था, त्यामध्ये मी ब्रह्म असं ज्ञान त्याला होतं। शिष्य म्हणू लागला, प्रश्नच राहिला, ब्रह्माहून पृथक असणाऱ्या आभासाला मी ब्रह्म असं ज्ञान कसं होईल? ही काय होती शंका। फार झालं तर त्याला माझं अधिष्ठान कुटस्थ ब्रह्मरूप आहे असं ज्ञान होईल, ती यथार्थही ठरेल, पण मीच ब्रह्मरूप आहे असं ज्ञान त्याला होणार नाही। याचाच अर्थ बुद्धी जड असल्यामुळे तिला होत नाही, कुटस्थ असंग निर्विकार असल्यामुळे त्यालाही होत नाही, आणि चेदाभास ब्रह्माहून पृथक असल्यामुळे त्यालाही होत नाही। याचा अर्थ जीवाला ब्रह्मज्ञान होत नाही किंवा होणं शक्य नाही। आणि तुम्ही तर म्हणतात वाचून ज्ञान विने की उपाय कर शिचितुकी ती गुंपिशी आदिकी रुखी। आता बोला काय करावं? तर गुरुदेवाने सांगितलं, कुटस्थ ब्रह्मरूप हे तर तुला काय आहे? मान्यच आहे। मग चिदाभास ब्रह्मरूप कसा? तर त्याच्याकरता मी होऊन हा एक शब्द दोघांचं ज्ञान करून देतो, दाम्पत्याचं। तसं मी ही जी वृत्ती आहे त्याच्यामध्ये कुटस्थ आणि आभास दोघांचं ज्ञान होतं, आणि तो कुटस्थाचं मुख्य समाराधी करण्याने जसं मुलाचं आपल्या पित्याच्या कुलगोत्राशी नित्यसिद्ध ऐक्य असतं त्याप्रमाणे, आणि चिदाभासाचं बाद समानाधी करण्याने जसं ती वधू आपल्या पित्याच्या कुळाचा बाद करून आपल्या सासरच्या कुळाशी एकरूप होते त्याप्रमाणे चिदाभासाचंच नव्हे तर अखिल ब्रह्मांडाचा सुद्धा बाद समानाधी करण्याने ब्रह्माशी ऐक्य व्हायला काही हरकत नाही असं गुरुदेवाने उत्तर दिलं। पुन्हा प्रश्न केला, मी या वृत्तीमध्ये कुटस्थ आणि चिदाभासाचं ज्ञान क्रमाने होत असेल तर अगोदर कोणाचं? युगपत होत असेल तर 2 दीपाप्रमाणे होतं का? तर गुरुदेवाने सांगितलं ते क्रमाने होत नाही, त्यामुळे अगोदर कोणाचा हा प्रश्नच राहिला नाही। ते युगपत होतं, पण 2 दीपाप्रमाणे नाही, तर समीप दिशेवरती असणाऱ्या दीपघटाप्रमाणे होतं। तो म्हटलं, बरं ठीक आहे, आता मला ब्रह्मज्ञान व्हावं, थोडं कमी करा, मला ब्रह्मज्ञान व्हावं अशी इच्छा आहे, त्याकरता मी काय करू? तर गुरुदेवाने सांगितलं, तुला ब्रह्मज्ञान व्हावं त्याकरता बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती सांगतो। आणि मग काल गुरुदेव सांगायला लागलेत, जसं मुशीत ओतल्याला रस सोन्याचा तो मुशीचा आकाराला प्राप्त होतो, मुळात त्याला कुठला आकार नसतो, तसं वृत्ती ज्या पदार्थाला जाणायला गेली तदाकारतेला ती प्राप्त होते। जसं की घटाला जाणायला गेली तर घटावर अज्ञान आणि तत्कृत आवरण असतं असं गुरुदेव बोलले, तर लगेच शिष्याने शंका केली। तो म्हणू लागला, हो जड जडाला अधिष्ठान होत नाही हा संत सिद्धांत नाही का? म्हणजे हो, मग घट जड आहे त्याच्या ठिकाणी अज्ञान सुद्धा जड आहे, ते जड असणाऱ्या घटाच्या ठिकाणी जड असणारं अज्ञान हे राहील कसं? गुरुदेव म्हटले, बरोबर आहे, शंका अगदी उत्तम आहे, पण आभासाच्या 7 अवस्था सांगत असताना पहिलंच अज्ञान आम्ही सांगितलं, त्यावेळेला ही शंका का केली नाही? अहो म्हणले, बैलच ओढतात, पण खाली चालणारा जो ग्रामशिव आहे तो त्याचं तादात्म्य घेतो, तसं अज्ञान तत्कृत आवरण कुटस्थाच्या ठिकाणीच आहे, पण कुटस्थाचा हा चिदाभास असल्यामुळे तो तादात्म्य घेता असावा असा मी समन्वय लावून घेतला, म्हणून त्यावेळेला शंका आली नाही। मग आता का आली? आता गडजड असल्यामुळे त्याला तसं तादात्म्य होणार नाही, म्हणून आता शंका आली। गुरुदेव म्हटले, वाह, काही हरकत नाही, पण आता त्याचं उत्तर असं आहे का इथून तिथून अज्ञान कोणाच्या ठिकाणी राहतं? चैतन्याच्याच ठिकाणी राहतं, आणि ते चैतन्याचा विषय म्हणजे आच्छादित करतं, जसं शेवाळ पाण्यावर राहून पाण्यालाच आच्छादित म्हणा विषय करतं। पण मग त्या अज्ञानाचा काय थोडासा स्वभाव आहे,
ते चैतन्याला तर विषय करतं, पण चैतन्य ज्या देशात आहे ते देशात असणाऱ्या जड पदार्थाला सुद्धा ते विषय करतं. आता त्यात सिद्धांत असा आहे की कोणतंही कार्य आपल्या कारणाचा आश्रय होत नाही. जसं सागराचा तरंग आहे म्हणून तरंगाचा सागर म्हणता येत नाही. सोन्याचा अलंकार आहे म्हणून अलंकाराचं सोनं म्हणता येत नाही, कारण ते कार्य असल्यामुळे ते कारणाचा आश्रय होत नाही. तसं अज्ञानाचं कार्य घट आहे म्हणून तो अज्ञानाचा आश्रय होणार नाही, हे खरं आहे. परंतु त्या अज्ञानाचा स्वभाव आहे, काय करणार त्याला. ते चैतन्याला आवृत्त करतं, कारण असताना चैतन्य दिसते इतर पदार्थाला सुद्धा ते आवृत्त करतं. मग हे कसं, जसं आपण म्हटलोय हा लाईट आहे आणि या लाईटवर जर आवरण एखादं घातलं तर त्याने काय केलं, त्या लाईटला तर आवृत्त केलं, पण लाईटाच्या प्रकाशाने प्रकाशित होणाऱ्या पदार्थाला सुद्धा कारण नसताना आवृत्त केलं. तसं चैतन्याला ते अज्ञान आवृत्त करतं, पण चैतन्य देशस्थित इतर पदार्थाला सुद्धा कारण असताना ते आवृत्त करतं, असं गुरुदेवाने त्याचं उत्तर दिलं. म्हणून अज्ञान घटाच ठिकाणी अज्ञान तत्कृत आवरण हे म्हटलं तर काही बिघडत नाही. हा मूळ मुद्दा पुन्हा आला. मग घटाच्या आश्रित दोन आवरण, एक अंधकाराचं आणि दोन अज्ञानाचं. अंधकाराचा आवरण प्रकाशाने आणि अज्ञानाचा आवरण वृत्तीने दूर केलं का वृत्तीस्थ चिदाभास त्या पदार्थाचं ज्ञान करून देतो. आणि मग तिथे दोन व्याप्ती सांगितली, बुद्धी जाणे आणि न जाणे. तर वृत्ती व्याप्ती आणि फलव्याप्ती. मग त्याकरता आपण म्हटलो काल, अंधारामध्ये घटाखाली एखादा पदार्थ जर झाकून ठेवला तर आपल्याला दोन गोष्टी लागेल, ते घट फोडण्याकरता दंड आणि अंधारातला पदार्थ पाहण्याकरता दीप. त्या दंडस्थानी घ्यायची वृत्तीव्याप्ती आणि दीपाच्या ठिकाणी घ्यायची फलव्याप्ती म्हणजे चिदाभास. म्हणजे दोन्ही व्याप्ती लागतात जड पदार्थाच्या ज्ञानाकरता. पण याच घटाखाली जर दिवा झाकून ठेवला तर ते घटाचं आवरण फोडण्याकरता दंड लागेल आणि तो दिवा पाहण्याकरता दुसरा दिवा लागेल, हो की नाही. नाही लागणार, काल नव्हते त्यामुळे तुम्ही हो म्हटले. दुसरा दिवा लागणार नाही का, कारण तो दिवा प्रकाशमान आहे ना. तो दिवा स्वतः प्रकाशमान असल्यामुळे दुसऱ्या दिव्याची त्या ठिकाणी गरज नाही. तसं आत्म्याचं ज्ञान करून घेण्याकरता अंतकरवृत्ती आत्माकार झाली का आत्माश्रित आत्म्याच्याच आश्रयानं राहणारं अज्ञान त्याला आवृत्त करणारं. जसं शेवाळ पाण्याच्या आश्रयात राहून पाण्याला झाकतं, तसं आत्म्याच्या आश्रयानं राहणारं अज्ञान जे आत्म्याला आवृत्त केलं होतं ते वृत्तीने बाजूला केलं का मग तिथे वृत्तीतला चिदाभासाची गरज नाही, कारण आत्मा स्वयंप्रकाश आहे. अविद्यत्वे सती अपरोक्ष रूपातून स्वयंप्रकाशातून, म्हणून त्याच्या प्रकाशनाकरता पुन्हा दुसऱ्या चिदाभासाची गरज नाही. मग तिथे चिदाभास नाही का, जिथे जिथे वृत्ती आहे तिथे चिदाभास आहे. पण जसं आता लाईटची गरज नाही आपल्याला, आता लाईटची काही नाही गरज नाही. मग लाईट लागेल असेल तरी लक्षातही येत नाही, कारण सूर्याच्या प्रखर प्रकाशापुढे त्याचा प्रकाश अभिभूत झाला. किंवा रात्री जसा काजवा चमचम करतो, तो जिगणू हिंदीमध्ये म्हणतात, मराठीमध्ये आग्या म्हणतो आपण, त्याला काजवा म्हणतात आपल्या शास्त्रीय परिभाषेत. तो दिवसा जरी रात्री जरी तो चमचम करत असला तर मग दिवसा करत नाही काय, करतो, पण तो कळत नाही का, कारण सूर्याच्या प्रखर प्रकाशापुढे तो अभिभूत झाला. तसं चैतन्याच्या प्रखर प्रकाशापुढे चिदाभासाचा प्रकाश नगण्य होऊन जातो. म्हणजे चैतन्याच्या कुटस्थ चैतन्याच्या प्रकाशाने प्रकाशित होणारा चिदाभास त्या कुटस्थ चैतन्याला प्रकाशित करायला समर्थ नाही, कारण जे ज्याचं कार्य असतं ते आपल्या कारणाला जाणायला समर्थ ठरत नाही. मग आत्मज्ञानाच्या बाबतीत वृत्तीव्याप्ती लागते, फलव्याप्ती लागत नाही. म्हणून वृत्तीव्याप्तीने जाणे, फलव्याप्तीने न जाणे असा एक विषय सांगितला. आणि मग प्रत्यक्षाच्या दोन व्याख्या पाहिल्या, नैयायिक आणि वेदांती. नैयायिक म्हणत इंद्रिय अर्थ सन्निकर्षजन्य ज्ञान प्रत्यक्षम. इंद्रियाचा आणि विषयाचा संयोग संबंध झाल्याच्या नंतर होणारं जे ज्ञान आहे त्याला काय म्हणतात, प्रत्यक्ष. पण असं ही जर व्याख्या घेतली तर ही व्याख्या पूर्ण सिद्धांताची सिद्धी करायला समर्थ नाही. का बरे, बुद्धिबळाच्या खेळात निमग्न झालेला एखादा व्यक्ती आहे, त्याचा इंद्रियाचा संबंध पुत्र आणि मित्राशी झाला की नाही, झाला, पण ज्ञान झालं त्याला नाही. म्हणजे इंद्रियाचा संबंध होऊन सुद्धा ज्ञान होत नाही, म्हणून ही व्याख्या पूर्ण ठरत नाही. बरं, दुसरं असं ब्रह्मज्ञान कधीच होणार नाही. मग रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तो हि रघुराया, नामरूप संबंध जाती क्रिया भेदू आकार असेच प्रवाद वस्तूशी नाही. अशब्दम अस्पर्शम अरोसम असं परमात्म्याचं वर्णन करतात, त्याला ते मूर्त नाही ना. मग इंद्रियाचा संयोग त्याच्याशी होईल कसा, याचा अर्थ ब्रह्मज्ञान होणं शक्यच नाही. म्हणून मग वेदांतांनी निर्दुष्ट व्याख्या केली. अंतकर वृत्ती आणि विषय यांचं एकदेशात ते आले. अंतकर वृत्ती विषय एकदेश स्थितित्वे यस ज्ञानम तत्प्रत्यक्षम. अंतकर वृत्ती आणि विषयाचं एकदेशात आल्याच्या नंतर होणारं जे ज्ञान आहे त्याला काय म्हणतात, प्रत्यक्ष. मग त्याला इंद्रियाचा संबंध असो किंवा नसो, बाह्य पदार्थ ज्ञान करून घ्यायचं असेल तरी इंद्रियाचा संबंध लागेल. शब्दाचं ज्ञान करून घ्यायचं श्रोत्र इंद्रिय लागेल वृत्तीला बाहेर जाण्याकरता.
रूपाचं ज्ञान करून घ्यायचं तर चक्षुर इंद्रियाचा, म्हणजे ज्या विषयाचं ज्ञान करून घ्यायचं त्या इंद्रियाद्वारा वृत्ती बाहेर जावी लागेल. पण वृत्ती आणि विषय वृत्ती आणि विषय एका देशात आल्याशिवाय त्याचं ज्ञान होत नाही असं सांगितलं. आणि मग चाक्षुष प्रत्यक्ष, श्रोत्रच प्रत्यक्ष, घ्राणच प्रत्यक्ष, रासन प्रत्यक्ष, त्वाच प्रत्यक्ष, असे काही प्रत्यक्षाचे प्रकार आपण पाहिले. आणि मग ते पाहिल्याच्या नंतर ज्ञानामध्ये 2 प्रकार केले, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष. त्यालाच म्हणतात परोक्ष अपरोक्ष. प्रत्यक्षाला म्हणतात अपरोक्ष आणि अप्रत्यक्षाला म्हणतात परोक्ष. मग घट आहे असं कळालं म्हणजे अंतःकरण वृत्तीने आतल्या आत घटाचा आकार धारण केला. घटाचा आकार काहीतरी बाबा बारीक गळ्याचं मातीचं भांडा असं आपल्या आतल्या आत आपला एक कल्पना करतो. मग ते कोणतं ज्ञान झालं? परोक्ष म्हणजेच अप्रत्यक्ष, म्हणजेच अप्रत्यक्ष. आणि ज्या वेळेला समोर हा काय घट, आता अंतःकरणवृत्तीने विषयाचं एकदेश स्थिती झालं. अंतःकरणवृत्ती नेत्रेंद्रियाला प्रकाशाचं प्राणाचा घेऊन तिथपर्यंत गेली. अंधकाराचं आवरण प्रकाशाने, अज्ञानाचं आवरण वृत्तीने घालवलं आणि हा घट आहे असं ज्ञान झालं. मग ते ज्ञान कोणतं झालं? प्रत्यक्ष म्हणजेच अपरोक्ष. कोणतं ज्ञान झालं? ते अपरोक्ष. म्हणजे ज्ञानामध्ये किती प्रकार झाले? मग आता 2 प्रकार. कोणते? परोक्ष अपरोक्ष. म्हणजेच परोक्षाला म्हणणार अप्रत्यक्ष, परोक्षाला काय म्हणणार? अप्रत्यक्ष. आणि अपरोक्षाला म्हणणार प्रत्यक्ष. ठीक ना? असे ज्ञानाचे 2 प्रकार झाले. आणि तिसरं एक ज्ञान आता काय आहे? स्मृती ज्ञान. तिसरं ज्ञान कोणतं? स्मृती ज्ञान. मग स्मृती ज्ञानाला प्रत्यक्ष म्हटलं तर चालेल का? अशी काय परोक्ष ज्ञान म्हटलं तर चालेल का? परोक्ष म्हणजेच अप्रत्यक्ष. अशी शिष्य काय करतो? शंका. आणि श्री गुरुदेव देतात उत्तर. बघा, आपण असं शंका समाधान थोडंसं सोबतच चालू, म्हणजे कमी वेळात आपला विषय उरकेल आणि आपल्याला कळायला, त्याचा आनंद घ्यायला सुद्धा सुलभ पडेल. तर तरंग 4 आहे, परिच्छेद 39 क्रमांकाचा आहे आणि त्यावर शिष्य बोलतोय. त्या अगोदर माझ्याकडे इकडे लक्ष द्या 1 मिनटं. आपल्याला ज्ञानात आता सध्याला 3 प्रकार केले आहेत. कोणकोणते? स्मृती ज्ञान, परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान. स्मृती ज्ञान म्हणजे आठवण. स्मृती म्हणजे काय? आठवण. त्या स्मृतीचे जनक 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. संबंधीच्या ज्ञानाद्वारा स्मृती होते, सादृश्याच्या ज्ञानाद्वारा स्मृती होते आणि उद्भूत संस्काराच्या द्वारा स्मृती होते. जसं की आपल्याला गुरु आणि शिष्य यांच्या संबंधाचं ज्ञान असेल तर गुरुला पाहिलं तर शिष्याची, शिष्याला पाहिलं तर गुरुची काय होते? स्मृती होते. म्हणजे संबंधीच्या ज्ञानाद्वारा काय झाली? स्मृती म्हणजे आठवण. आणि सादृश्याच्या ज्ञानाद्वारा स्मृती होते. कधी कधी एखाद्याला बघून एखाद्याची आपल्याला स्मृती होते, कारण तो आणि तो हा काय असतो? थोडासा समान असतो, सारखा असतो. मग सादृश्याच्या ज्ञानाद्वारा स्मृती होते. आणि संबंधी सादृश्य उद्भूत संस्कार, ज्याचे संस्कार जागे आहे, उद्भूत म्हणजे जागृत आहे, प्रखर आहे, त्याच्याद्वारा सुद्धा काय होते? आपल्याला स्मृती होते. आता गायक असेल, सगळ्यात चाली आठवतात का काय मोजके आठवतात? मोजक्याच आठवतात, म्हणजे त्याचे संस्कार काय? उद्भूत आहे. एखादा वादक असेल, त्याला त्यावेळेला सगळेच बोल आठवतात का? नाही, काही मोजके आठवतात, म्हणजे त्याचे संस्कार काय? त्याचे थोडक्यात जागृत आहे, उद्भूत आहे. अशी स्मृती कितीद्वारा होती? 3. संबंधीचं ज्ञान, सादृश्याचं ज्ञान आणि उद्भूत संस्कार. पण मग त्या स्मृतीचं लक्षण करताना केलं संस्कार मात्र जन्य ज्ञान स्मृती. केवळ संस्कारापासून जे ज्ञान जन्माला येतं त्याला काय म्हणतात? स्मृती. मग असं काय केलं? कारण सादृश्य ज्ञानाला तरी संस्कारच लागतात, संबंधीच्या ज्ञानाला तरी संस्कारच लागतात आणि उद्भूत संस्काराला तरी संस्कारच लागतात. म्हणून एकच संसोनार्की, एक लोहारकी, एका न्यायाने संस्कारापासून होणारं जे ज्ञान त्याला काय म्हणतात? स्मृती. आता बघा, आपल्याला आईची स्मृती झाली, वडिलांची स्मृती झाली, आपल्या शिक्षकाची स्मृती झाली, गतकालातल्या कुठल्याही वारीची काही घटनेची स्मृती झाली, तर त्या गोष्टी आपल्या समोर आहे का आतल्या आत त्या आठवल्या, कल्पना झाली? आतल्या आत अंतःकरण वृत्तीने त्याची एक प्रकारची कल्पना केली. म्हणजे याचा अर्थ स्मृतीतला पदार्थ सन्मुख नसतो. आणि मी म्हटलो घट, पट, मठ असं म्हणतं. घट म्हणलं की बारीक गळ्याचं मातीचं भांडं, आतल्या आत अंतःकरणाने कल्पना केली. मठ म्हणलं की एखादी धर्मशाळेची कल्पना केली. पट म्हणलं की आडवे उभे वस्त्र, धागे विणलेल्या एखाद्या वस्त्राची काय केली? कल्पना केली. पण ते आतल्या आत का दिसलेत? आतल्या आत. मग परोक्ष ज्ञानामध्ये सुद्धा अंतःकरणवृत्ती आतल्या आत त्या पदार्थाचा आकार धारण करते, हो की नाही? आणि स्मृती ज्ञानामध्ये सुद्धा काय करते? अंतःकरणवृत्ती आतल्या आत पदार्थाचा आकार धारण करते. म्हणजे दोन्हीचा आकार काय झाला? सारखाच.
मग दोन ज्ञान म्हणण्यापेक्षा त्यांना काय म्हणावं, एकच ज्ञान म्हणावं, अशी शिष्याची काय आहे शंका. कारण काय आहे, त्याला म्हणतात अर्धमात्रा लागवेन पुत्र उत्सव म्हणणे ते व्याकरणा. व्याकरणाची जी पंडित आहे त्यांना एखाद्या ठिकाणी अर्धमात्रा जर कमी करता आली ना, तर ग्रस्ती मनुष्याला पुत्र झाल्याचा जो आनंद होतो तो त्यांना आनंद होतो. कारण कमी याच्यात जास्त गोष्टी सांगता येणं. मग तसं ते एक लक्षण कमी व्हायला लागलं तुमचं. स्मृती ज्ञान, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान तीन म्हणण्यापेक्षा स्मृती परोक्ष एकच करा, म्हणजे व्याकरणासारखं घडेल. किंवा आपण काय म्हणतो, गौरव दोषापेक्षा लाघव दोषच असतो, पण गौरवापेक्षा लाघव बरा. जसं काल आपण शेवटी बोललो, एखादी 10 रुपयाची वस्तू आहे, ती 10 रुपयालाच घेणं हा खरा व्यवहार आहे, किंवा 11ला घेणं. पण 10ची 15ला घेणं हा दोष आहे, आणि 20ला घेणं हाही दोष आहे. पण 10ची 15ला घेणं हा लाघव दोष आहे, आणि 20ला घेणं हा गौरव दोष आहे. त्याच्याकरता उदाहरण आपले मारुती बाबांनी देत असतात. ज्येष्ठ नागरिकाला हल्ली सरकारने प्रवास कसा केला, बसचा लालपरीचा प्रवास फ्री केलेला आहे, मुक्त केलेला आहे, नाही इन्कम टॅक्स नाही. पण तरी एक ज्येष्ठ नागरिक बसल्याच्या नंतर कंडक्टर आलं, तिकीट ते म्हणले 2 तिकीट द्या. 2 तिकीट द्या म्हणल्याच्या नंतर म्हणले, अहो तुमच्यासोबत कोण, म्हणजे कोणीच नाही. मग 2 कशाला, नाही म्हणले एक हारलं तर एक असावं म्हणून. बरं म्हणले मग हे दुसरं हरवलं तर, म्हणले बघ दुसरं हरवलं ना तर माझ्याकडे 1 महिन्याचा पास आहे. आणि ते म्हणले पास हरवला तर, नाही म्हणले ज्येष्ठ नागरिकाला फ्रीच आहे. अरे मग फ्री आहे तर फ्री प्रवास करणं, बरोबर की नाही. फ्री आहे तर फ्री प्रवास करणं हे तर कळणं आहे. पण त्याने पास घेणं हा लाघव दोष आहे, पुन्हा 2 तिकीट घेणं हा गौरव दोष आहे. तसं या ठिकाणी ज्ञान आहे, त्याच्यामध्ये 3 प्रकार कशाला करतात. अहो स्मृती तरी ज्ञान, परोक्ष तरी ज्ञान, अपरोक्ष तरी ज्ञानच. पण मग जाऊ द्या, ज्ञानाला ज्ञान म्हणणं बरं, पण तुम्ही 2 प्रकार केले ठीक आहे, परोक्ष आणि अपरोक्ष, हेही ठीक आहे, हा लाघव दोष. पण ते स्मृती एक तिसरा गौरव दोष यायला लागला. मग तुम्ही काय करा, लाघवात काम बघा. मग परोक्ष ज्ञान आणि स्मृती ज्ञान दोन्हीमध्ये अंतःकरण वृत्तीने पदार्थाचा आतल्या आत आकार धारण करणे ही गोष्ट काय आहे, समान आहे. त्यामुळे स्मृती आणि परोक्ष असे 2 प्रकार करण्यापेक्षा त्याचा काय करा, एकच प्रकार करा, असं कोण म्हणतो, शिष्य. असं केलं तर चालेल काय, वाचतो बघा शिष्याची पंक्ती. शिष्य 39 क्रमांकाच्या वर शिष्य 1 पंक्तीमध्ये बोलतो, महाराज स्मृती ज्ञानामध्ये वृत्तीशी विषयाचा साक्षात संबंध नसून पूर्वकालच्या विषयाचा संबंध असतो. बघा स्मृतीमध्ये सुद्धा वृत्तीचा विषयाशी संबंध आहे का, नाही. म्हणजे थोडक्यात स्मृतीतला पदार्थ सन्मुख नसतो. वृत्तीचा विषयाशी संबंध नसणं म्हणजे सन्मुख नसतो. आणि परोक्ष ज्ञानामध्ये सुद्धा काय, वृत्तीचा विषयाशी संबंध नसतो. म्हणजे परोक्ष ज्ञान आणि स्मृती ज्ञान दोन्हीमध्ये अंतःकरण वृत्ती आतल्या त्या पदार्थाची काय करते, एक प्रकारची कल्पना करते, म्हणजे वृत्तीचा विषयाशी संबंध नसतो. तेव्हा स्मृती ज्ञानाला काय म्हणावे, परोक्ष म्हणावे काय, म्हणजे स्मृती ज्ञानाला परोक्ष म्हटलं तर चालेल काय, अशी काय आहे शंका. आता श्रीगुरु उत्तर देण्या अगोदर इकडे बघा, श्रीगुरु म्हणतात स्मृती ज्ञानाला परोक्ष म्हटलं तर चालणार नाही. अहो म्हणले दोन्हीमध्ये पदार्थाचा आतल्या आत आकार धारण करणं समान नाही का, आहे, नाही कोण म्हणतं. पण तरी सुद्धा स्मृती ज्ञानच आहे, परोक्ष ज्ञानच आहे, आणि अपरोक्ष ज्ञानच आहे. ते गौरव दोष, लाघव दोष वगैरे काही नाही, हे आमचं बोलणं निर्दोष आहे. तो म्हटलं कसं सिद्ध करा, नाही प्रतिज्ञा मात्र वस्तू सिद्धी किंतु लक्षणाप्रमाणाभ्याम वस्तू सिद्धी. तर श्रीच आहे, कुमारिका स्त्री आहे, सौभाग्यवती स्त्री आहे ना. पण मग कुमारिका स्त्री आहे आणि सौभाग्यवती स्त्री आहे, दोन्हीला एक म्हणून चालेल का दोन्हीचं कारण वेगवेगळी आहेत. सौभाग्यवती असेल तर ती विवाहित आहे, आणि कुमारिका असेल तर ती अविवाहित आहे. मग त्यांच्यामध्ये फरक आहे की नाही. तसं स्मृती ज्ञानात अंतःकरण आतल्यात पदार्थाचा आकार धारण करते, म्हणजे वृत्तीचा विषयाचा संबंध स्मृती ज्ञानातही नाही, परोक्ष ज्ञानातही नाही. पण परोक्ष ज्ञानही एक वेगळं ज्ञान आहे, स्मृती ज्ञान एक वेगळं ज्ञान आहे. का बरं, कारण अनुमानादी प्रमाणाच्या द्वारा होतं ते परोक्ष ज्ञान आहे. वृत्तीने आतल्यात आकार धारण केला कशाचा, विषयाचा, पण कशाच्या द्वारा, अनुमानादी प्रमाणाच्या द्वारा, ते काय आहे, परोक्ष ज्ञान आहे. आणि अनुमानादी प्रमाणाचं साह्य असून वृत्तीचं विषयाचं एकदेश स्थितीत्व होऊन झालेलं ज्ञान आहे, ते अपरोक्ष ज्ञान आहे. आणि अंतःकरण वृत्तीने पदार्थाचा आतल्या आत आकार धारण केला, पण तो संस्काराच्या द्वारा, कशाचं साह्य नाही त्याला, अनुमानादी प्रमाणाचं नाही, ती स्मृती ज्ञान आहे. म्हणजे संस्काराद्वारा अंतःकरण वृत्तीने आतल्या पदार्थाचा आकार धारण केला, कोणतं ज्ञान, स्मृती ज्ञान. अनुमानादी प्रमाणाद्वारा अंतःकरण वृत्तीने आतल्या पदार्थाचा आकार धारण केला तर परोक्ष ज्ञान. मग दोन्ही ज्ञानामध्ये अंतःकरण वृत्ती आतल्यात पदार्थाचा आकार धारण करते, बरोबर आहे.
पण तरी ज्या ज्ञानाला अंतकवृत्ती आतल्या पदार्थाचा आकार धारण करण्याकरता कारण संस्कार आहे त्याला काय म्हणणार? स्मृती म्हणणार. आणि अनुमानादी प्रमाणाच्या द्वारा अंतकवृत्तीने आतल्या धारण केला परोक्ष ज्ञान म्हणणार. आणि अनुमानादी प्रमाणाचं साह्य असून वृत्तीचं विषयाचं एकदे स्थितित्व आहे त्याला अपरोक्ष ज्ञान असं म्हणणार. असं त्यांच्यामध्ये काय आहे, फरक आहे असं गुरुदेव बोलतात. वास्तव बघा 39 स्मृतिज्ञान परोक्ष किंवा प्रमाण आहे. श्री गुरु स्मृतिज्ञान परोक्ष नाही, कारण स्मृतिज्ञान फक्त पूर्वज्ञानाच्या संस्कारापासून होते. ठीक ना? त्याला कारण काय? स्मृतिज्ञानाला कारण कोण आहे? स्मृतिज्ञानाचं जनक कोण आहे? संस्कार. आणि ते कोणते? पूर्वीचे असणारे संस्कार. कोणत्याही प्रमाणापासून होत नाही. आणि परोक्ष ज्ञानाचं जनक कोण नाही? संस्कार नाही. कोण आहे? प्रमाण आहे. कोणतं? अनुमानादी प्रमाण आहे. ते आता बोलतात कोणत्याही प्रमाणापासून स्मृती होत नाही. बघा स्मृती परोक्ष नाही का? तर स्मृती फक्त पूर्वज्ञानाच्या संस्कारापासून होते, कोणत्याही प्रमाणापासून उत्पन्न होत नाही. आणि म्हणून प्रत्यक्ष असले तरी स्मृतिज्ञान काय नाही? प्रमाण आहे. आणि अनुमानादी प्रमाणापासून उत्पन्न होणारे जे परोक्ष ज्ञान ते काय आहे? प्रमाणजन्य आहे. दोन्हीचा आकार जरी समान असला तरी एक प्रमाणजन्य आहे ते कोणतं ज्ञान बोला मग? परोक्ष ज्ञान. आणि संस्कारजन्य आहे ते स्मृतिज्ञान. आणि प्रमाण पुन्हा वृत्तीचं विषयाचे एक स्थितित्व असेल तर ते अपरोक्ष ज्ञान. असा त्या तिन्ही ज्ञानामध्ये फरक आहे. म्हणून स्मृतिज्ञान काय नाही? प्रमाण आहे. आणि अपरोक्ष ज्ञान काय आहे? प्रमा आहे. ठीक ना? परोक्ष ज्ञान काय आहे? प्रमाण. परोक्ष किंवा अपरोक्ष दोन्ही ज्ञान प्रमा आहे. आणि स्मृतिज्ञान काय नाही? प्रमाण आहे. स्मृतिज्ञान ज्ञान आहे पण काय नाही? प्रमाण आहे. आणि हे दोन ज्ञान आहे पण काय आहे? प्रमा आहे. मग परोक्ष ज्ञान अपरोक्ष ज्ञान दोन्ही प्रमा आहे. मग दोन्हीला एकच म्हणा चालेल का? यांनाही चालणार नाही. कारण एकामध्ये प्रमाणाचा साह्य असून प्लस वृत्ती आणि विषयाचे एकदे स्थितित्व आहे ते कोणतं ज्ञान? अपरोक्ष ज्ञान. आणि वृत्तीचं विषयाचे एकदे स्थितित्व नाही, फक्त अनुमानादी प्रमाणाद्वारा अंतःकरण वृत्तीने आतल्याच पदार्थाचा आकार धारण केला परोक्ष ज्ञान. असं त्यांच्यामध्ये काय आहे? फरक आहे. म्हणून इतका स्मृती आणि परोक्ष ज्ञान याच्यामध्ये काय आहे? भेद आहे. एकाचा जनक संस्कार आहे ती स्मृती, आणि एकाचं जनक अनुमानादी प्रमाण आहे ते परोक्ष ज्ञान. असं परोक्ष ज्ञान आणि स्मृती ज्ञानात फरक आहे. आणि ज्याच्यामध्ये अनुमानादी प्रमाण असून वृत्ती पुन्हा साह्य आहे ते अपरोक्ष ज्ञान. असं या तीन ज्ञानात काय झाला? फरक झाला. म्हणून स्मृती ज्ञानाला स्मृती ज्ञानच म्हणावं लागेल, परोक्ष ज्ञानाला परोक्ष ज्ञान, आणि अपरोक्ष ज्ञानाला अपरोक्ष ज्ञानच म्हणावं लागेल. आता गुरुदेव म्हटले की परोक्ष ज्ञानाला काय कशात साह्य आहे? अनुमानादी प्रमाणात साह्य आहे. लगेच प्रश्न पडला. म्हणून स्मृती ज्ञान काय आहे? प्रमा आहे. मग त्याला लगेच प्रश्न पडला, मग प्रमा कशाला म्हणतात? प्रमेयचं करण कोण? आणि असे प्रमाण किती? असा शिष्य काय करतो? प्रश्न करतो. काय म्हणतो बघा, शिष्य बोलतोय 40 क्रमांकाचा परिचय. प्रमाणाचा विचार व त्याचा उपयोग. शिष्य म्हणतो, महाराज प्रमाणाचे लक्षण काय हो? नाही प्रत्यज्ञ मात्रेनं. प्रमाण म्हणजे नेमकं प्रमाण कशाला म्हणतात? प्रमाणाचं लक्षण काय? जसं गायीचं लक्षण काय, तसं असनादिमत्वम गो लक्षण, हे लक्षण केलं होतं आपण निर्दुष्ट. आणि शृंगीत्वम म्हणलं का अतिव्याप्ती, कपिलत्वम म्हटलं की अव्याप्ती, एक शपवत्वम म्हटलं का असंभव, ते सदोष लक्षण झालं. आणि निर्दोष लक्षण केलं शासनादिमत्वम गोह लक्षण. तसं कोणाचं लक्षण करतात आता इथं? प्रमाणाचं लक्षण काय? बघा प्रमाणाचे लक्षण काय? व ती म्हणजे कोण? प्रमाणे आहे ना, ती किती आहेत याचबद्दल माहिती मिळावी अशी इच्छा आहे. प्रमाणाचं लक्षण काय आणि ती प्रमाण किती आहेत हे मला कळावं. तर गुरुदेव काय म्हणतात? प्रमाणाचं लक्षण म्हणजे प्रमेयचं जे करण त्याला प्रमाण म्हणतात. सरळ सरळ काय? प्रमेयचं करण म्हणजे साधन आहे ना, प्रमेयचं करण म्हणजे साधन. आता आपण कुलाडी घेतली, कुलाडीने एखादा वृक्ष तोडला तर मग तोडण्याचं करण म्हणजे साधन कोण? कुलाडी आहे ना. तसं प्रमा म्हणजे एक प्रकारचं ज्ञान आहे. प्रमा म्हणजे काय आहे? ज्ञान आहे. आणि प्रमेयचं जे करण त्याला काय म्हणतात? प्रमाण. मग प्रमा हा शब्द काय? संस्कृत शब्द आहे. व्यवहारात आपण ज्ञान म्हणतो, संस्कृतमध्ये त्याला प्रमा म्हणतात. आणि प्रमेयचं जे करण असतं त्याला प्रमाण असं म्हणतात. आणि असे प्रमाण किती? दुसरा प्रश्न आहे. मग प्रमा शब्दाचा अर्थ, प्रमाण शब्दाचा अर्थ काय सांगितला? प्रमेयचं जे करण त्याला प्रमा म्हणतात. आणि प्रमा म्हणजे काय? ज्ञान. मग प्रमाणाद्वारा होणारं जे ज्ञान त्याला प्रमा म्हणतात. आणि प्रमेयचं जे करण आहे त्याला प्रमाण म्हणतात. आणि असे प्रमाण किती आहेत? 6. किती प्रमाण आहेत? 6. प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी. असे प्रमाण किती आहेत? 6. तसे 6 मुख्य प्रमाण आहे, 6 उपप्रमाण आहे. हे पंक्ती वाचण्या अगोदर, तिकडे लक्ष देण्या अगोदर आपण त्याचा घोषवारा पाहू आणि मग पंक्ती वाचून घेऊ. थोडंसं आपण एकाग्र होऊ बघा.
आता इकडे बघा, प्रश्न काय शिष्य महोदयाचा? प्रमाण म्हणजे आहे ना, प्रमाण आपलं प्रमाण म्हणजे काय आणि प्रमाण किती आहेत, ठीक ना. आता प्रमाण म्हणजे काय, या प्रश्नाचं उत्तर काय भेटलं आपल्याला? प्रमेयचं जे करण कंसात साधन त्याला प्रमाण असं म्हणतात. प्रमा म्हणजे ज्ञान, ज्ञानाचं जे करण म्हणजे साधन आहे त्याला काय म्हणतात? प्रमाण असं म्हणतात. आणि असे प्रमाण किती? तर असे प्रमाण आहेत 6, तसे 12 आहेत. 6 मुख्य प्रमाण आहेत, 6 उपप्रमाण आहेत. पण सध्याला आपण मुख्य प्रमाणाचा विचार करू. 6 मुख्य प्रमाण आहेत. कोणते? प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ती, अनुपलब्धी, असे किती प्रमाण आहेत? 6 प्रमाण आहेत. पण मग आता हे प्रमाण कोण मानतं, का मानतं, त्याचं कारण काय, अगदी थोडक्यात पाहू, नंतर आपण पंक्ती वाचून घेऊ. तर पहिलं प्रमाण कोणतं आहे? प्रत्यक्ष प्रमाण. कोण मानतं ते? तर देहात्मवादी चार्वाक हे प्रत्यक्ष प्रमाण मानतात. देहात्मवादी चार्वाक कोणतं प्रमाण मानतात? प्रत्यक्ष प्रमाण मानतात. मग चार्वाक त्यांचं नाव काय? चारुवाक, चार्वाक. ते मधुतिष्ठ ते जीवाग्रे अंतरे तो हलाहलम, त्याला चार्वाक असं म्हणतात. मग त्यांचं प्रत्यक्ष प्रमाण कसं? तर तुकोबराय, ज्ञानोबराय आणि सुभाष आपल्या ते शास्त्रकार हे तिघही त्याबद्दल बोलतात. माऊली म्हणतात, देह खंडानाम आत्मा ईश्वर पाषाण प्रतिमा या प्रतिप्रमा ढळोची नेणे. देहालाच तो आत्मा म्हणतो, याच्या पलीकडे त्याची बुद्धी काही जात नाही. तुकोबराय म्हणतात, जीव तोची देव, भोजन ते भक्ती आणि मरण तेची मुक्ती पाषांड्याची. चार्वाकाबद्दल आणि एक प्रसिद्ध एक सुभाषित म्हणा किंवा एक आचार्यांचं उद्धृतीकरण आहे. ते म्हणतात, यावत जीवम सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. यावत जीवम सुखम जीवेत, जीवाला जगायला आला ना सुखाने जगा. आणि सुखाने जगा म्हणजे काय करा? ऋणम कृत्वा घृतम पिबेत, तूप प्या. अरे म्हणले तूप म्हणलं का चूप इथं डालडा भेटेन आणि तूप काय घेऊन बसलास, कसं शक्य आहे? नाही म्हणले ऋणम कृत्वा, कर्ज काढा. आणि मग ते फेडायचं वेळ आल्याच्या नंतर देव म्हणा 4-5 दुकानदार पार पडेपर्यंत आपण मरतो. मेल्याच्या नंतर फेडावं लागेल ना, ऋण वैर हत्या हे तो न सुटे ने देता. ते म्हणले हे त्याला पुनर्जन्म वगैरे मान्य नाही, कारण डोळ्यात चक्षुर्मेव सत्यम, डोळ्याला दिसतं ते खरं. डोळ्याला दिसलं का स्वर्ग नरक पाप पुण्य नाही, म्हणून तो म्हणतो पाप पुण्य भूलथाप आहे, स्वर्ग नरक मिथ्या कल्पना आहे. कारण चक्षुर्मेव सत्यम, डोळ्याला दिसतं ते खरं, जे डोळ्याला दिसत नाही ते नाहीच आहे. त्यामुळे भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. एकदा मेला म्हणजे स्मशानभूमीत नेऊन पेटून त्याला 4 टेमट्या राख झाली, पुन्हा कोण विचारला येणार आहे तुम्हाला? असा म्हणणारा तो चार्वाक कोणतं प्रमाण मानतो? पहिलं प्रत्यक्ष प्रमाण मानतो. मग चार्वाकाचं प्रत्यक्ष प्रमाण म्हणलं, पण खरं सांगा, प्रत्यक्ष प्रमाणाने व्यवहार तरी होऊ शकतो का? केवळ प्रत्यक्ष प्रमाणे व्यवहार सुद्धा होऊ शकत नाही. कसा होऊ शकत नाही? तर प्रत्यक्ष प्रमाणच तुम्ही म्हणून बसला तर व्यवहार कसा होऊ शकत नाही? आता आपण जेवायला बसलो, कल्पना करा, जेवायला षडरसाचं ताट 56 प्रकारचे भोग आपल्या समोर भरून आले. ते जेवण आपण खाण्याकरता करतो का तृप्ती करता करतो? जेवण जेवणाकरता का तृप्ती करता? तृप्ती करता करतो. संतुष्टी पुष्टी तुष्टी आपल्याला लाभावी, क्षुधीची पीडा आपली निवृत्त व्हावी याच्याकरता आपण करतो. मग त्याच्यात पदार्थ दिसतात का तृप्ती दिसते? पदार्थ दिसतात, तृप्ती दिसत नाही. मग तू जर चक्षुर्मेव सत्यम, जे डोळ्याला दिसतं तेच खरं म्हणत असेल तर तुला पदार्थ दिसतात आणि तुला विचारलं पदार्थ कशा करता खातो चार्वाकाला, तर तू म्हणणार तृप्ती करता. दिसली का तृप्ती? नाही, मग खाऊ नकोस, जेवण करूच नकोस असं त्याला म्हणा. का? कारण तू डोळ्याला दिसतं तेच खरं मानतो, म्हणजे डोळ्याला दिसत नाही ते मानत नाही. मग तृप्ती डोळ्याला दिसत नाही ना, मग ती तृप्ती जर डोळ्याला दिसत नाही तर तू तृप्ती करता जेवण करू नये. नाही म्हटलं, असं कसं? जेवण तर करावं लागेल, त्याच्याशिवाय तृप्ती कशी? अरे तृप्ती दिसली का? तू म्हटलं नाही. मग का करतोस? तू म्हटलं तसं नाही, मी काल काय केलं होतं? जेवण केलं होतं, मला तृप्ती झाली होती. आज जेवण केलं का तृप्ती होईल? मग तू काय केलं? हे अनुमान केलं. यत्र यत्र धुमा तत्र तत्र वन्य. काल जेवण केलं तृप्ती झाली होती, आज जेवण केलं मला तृप्ती होईल, म्हणजे तू काय करतोस? अनुमान करतो. अरे तू अनुमान करतो याच्यात नवल नाही, जनावर अनुमान करतात, फक्त याला अनुमान प्रमाण म्हणतात हे त्यांना माहिती नसतं. सगळीच अनुमान करतात. तुम्ही जनावराला दांडकं दाखवा ते दूर पळतात, आणि त्यांना घासाची पेंड दाखवा ते जवळ येतात. कारण ते म्हणतात काल पेंड खाल्ली होती, आज खाल्ल्याच्या नंतर आनंद होईल. ते अनुमान म्हणत नाही, पण ते करतातच ना. आणि काल याने बडवलं होतं, आजही बडवेल, ते दूर पावतात. म्हणजे अनुमान प्रमाण आपल्याला व्यवहारातही लागतं. मग त्याच्यामध्ये पक्ष, हेतू, दृष्टांत, साध्य, व्याप्ती हा विचार आपण मागे केलेला आहे. पर्वत म्हणलं का पक्ष आहे, वन्य म्हणलं का साध्य आहे, धूम म्हणलं का हेतू आहे, यत्र यत्र तत्र तत्र यत सत्व यत सत्व मानव आहे, यद अभाव व्यतिरेका सहचार नियम व्याप्ती, त्याला व्याप्ती म्हटलेला आहे.
आणि मानस स्वयंपाकघर याला उदाहरण म्हणलेले. त्यात अन्वय व्याप्ती म्हणलं तर मानस, व्यतिरिक व्याप्ती म्हणलं तर जलहृद. असं आपण अनुमान प्रमाण पाहिलं. तसं इथं काय करतो आपण, अनुमान करतो. यत्र यत्र भोजनत्वम तत्र तत्र तृप्तित्वम आहे ना. तृप्ती जरी दिसत नसले, भोजन आहे ना, त्या अर्थी तृप्ती आहे. म्हणजे तुला साधं जेवण सुद्धा कशाशिवाय, कोणते प्रमाण मानल्याशिवाय करता येत नाही, एक अनुमान प्रमाण मानल्याशिवाय करता येत नाही. पण आता बघा, प्रत्यक्ष प्रमाण जो चारवाक मानतो आणि अनुमान प्रमाण गौतम आपलं ते कणाद किंवा सौगत म्हणजे बौद्ध मानतात अनुमान प्रमाण. पण त्या अनुमान प्रमाणामध्ये सुद्धा आणि प्रत्यक्ष प्रमाणामध्ये सुद्धा आपल्याला प्रत्यक्ष लागतं. कोणाचं, अनुमान प्रमाणामध्ये आणि इकडे बसा ना, अनुमान प्रमाणामध्ये आणि दुसरं काय म्हटलं मी, प्रत्यक्ष प्रमाण, या दोन्हीमध्ये प्रत्यक्ष लागतं. अनुमान प्रत्यक्ष प्रमाणामध्ये साध्याचंच प्रत्यक्ष लागतं आणि अनुमान प्रमाणामध्ये किमान हेतूचं प्रत्यक्ष लागतं. धूर तरी प्रत्यक्ष दिसला पाहिजे ना, अग्नी नका का दिसेना. म्हणून दुसरं एक अनुमान प्रमाण मानलं पाहिजे, नाहीतर जेवण सुद्धा आपल्याला करता येणार नाही. जसं प्रत्यक्ष प्रमाण मानतो, जसं अनुमान प्रमाण मानतो, तसं शब्द प्रमाण तिसरंही मानावं लागतं. तिसरं शब्द प्रमाण का मानावं लागतं, त्याचं उत्तर आहे का. आता आपल्याला प्रत्यक्ष प्रमाणामध्ये डोळ्याला दिसलंच पाहिजे, चक्षुर्मेव सत्यम. आणि अनुमान प्रमाणामध्ये किमान कोणवर दिसलं पाहिजे, हेतू धूम तरी दिसला पाहिजे. पण मग आता डोळ्याला काही मर्यादा आहे ना, कॅपॅसिटी आहे, काय मर्यादा आहे. त्याच्या मर्यादेच्या पुढचं असलं तर डोळा हेतूचं सुद्धा दर्शन नाही करून देऊ शकत. आता आपण आहोत आळंदीला, आपलं गाव आहे कधी विदर्भामध्ये, आणि विदर्भामध्ये आपल्या भावाला मुलगा झाला म्हणजे आपल्याला पुतण्या झाला, आणि त्याचे पेढे आपण घ्या पेढे घ्या पेढे घ्या पेढे पेढे घ्या पेढे, कशाचे, आम्हाला पुतण्या झाला आहे ना, आमच्या घरी कोणीतरी नवीन सदस्य आला त्याचे पेढे. पण मग इथे तुम्हाला हेतूचं प्रत्यक्ष होऊ शकतं इतक्या दूर, म्हणजे अनुमान प्रमाण तिथे चालणार नाही. बरं, डोळ्याला इतक्या दूरचं पाहू शकतो का, भिंतीच्या पलीकडचं दिसेना, डोळ्याला इतकं दूरचं काय पाहणार. म्हणजे तिथे प्रत्यक्ष प्रमाण चालत नाही आणि हेतूचं प्रत्यक्ष नसल्यामुळे अनुमान प्रमाण चालत नाही. मग तिथे काय प्रमाण आहे, शब्द प्रमाण. हॅलो गणपत, तुला नातू आपला नातू नाही काय, पुतण्या झाला, लगेच गणपत म्हणतो घ्या पेढे. मग इथे कोणतं प्रमाण आहे, शब्द प्रमाण आहे. फक्त तो शब्द कोणाचा असला पाहिजे, आप्ताचा. आप्त कोणाला म्हणतात, आप्तस्तु यथार्थ वक्ता. जो यथार्थ भाषण करतो त्याला आप्त म्हणतात. जो ज्याच्यामध्ये लबाडी करत नाही, खोटं बोलत नाही, त्याला काय म्हणतात, आप्त. आणि त्या आप्तामध्ये श्रुती, स्मृती, संत हे आपले आप्त आहेत. म्हणजे वडीलधारी मंडळी, आपले वडील. माऊलीन 2 वडील सांगितले म्हणतो ना आपण, अहितापासून काढती हित देऊन वाढविती, नाही 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 का, श्रुती बरोती माऊली जगा, श्रुती आप्त आहे. आणि जायचे आयुष्य दाखवते होय, बळप्रज्ञा जिरुणी जायत आहे नमस्कारी ती बाई वडील म्हणून. किंवा दुसरं काय, श्रुती स्मृतीचा अर्थ आपणच होणे मूर्त अनुष्ठाने जगा देतो वडीलचे. म्हणजे श्रुती स्मृती आपल्या घरातले जे आपल्यासोबत यथार्थ संभाषण करणारे ते आप्त आहेत, आणि त्यांचं वचन हे काय शब्द प्रमाण. मग तिकडे विदर्भात झालेलं एखादं बाळ, त्याचे पेढे इथे वाटण्याकरता तिथे प्रत्यक्ष प्रमाण चालेल का, नाही. म्हणजे डोळ्याला ते दिसू शकत नाही. अनुमान प्रमाण चालेल का, नाही, कारण हेतूचं प्रत्यक्ष नाही. मग अशा वेळेला कोणतं प्रमाण आहे, शब्द प्रमाण आहे ना. म्हणजे एक शब्द प्रमाण सुद्धा मानावं लागतं. बरं, हे शब्द प्रमाण कोण मानतं, सांख्यशास्त्रकर्ते भगवान कपिल मानतात. आता त्याच्या पुढचं आहे उपमान प्रमाण. आता हे उपमान प्रमाण असं आहे ना, उपमान प्रमाण सुद्धा एक मानावंच लागतं आपल्याला. ती जी गोष्ट प्रत्यक्ष अनुमान शब्द तिघांनी सिद्ध होत नाही, त्याच्याकरता हे 4थं उपमान प्रमाण मानावं लागतं. कसं बघा, आता मी किंवा माझ्यासारखा एखादा व्यक्ती काय करतो, PhD करत आहे, आणि कशामध्ये, जे चतुष्पाद आहेत ना त्यांच्यावर PhD करायला लागले. 4 पायाचे कोणकोणते प्राणी आहे. मग त्याच्यामध्ये घोडा, गाय, बैल, म्हैस, बकरी आहे ना, या बरे प्रमाण. पण त्याने एक नवीन ऐकलं, गवय. हा गवय काय प्रकार आहे, आपल्याला तर अजून काही पाहिला नाही, पण आपल्याला PhD करायची, त्याची आपल्याला माहिती असली पाहिजे तरच आपल्याला मार्क भेटतील त्याची. मग त्याने एका वनस्थ पुरुषाला विचारलं, का हो गवय कसा असतो, मला जरा दाखवता का. तो म्हटला, मी जरा घाईते गाड्या, मी तुला काही दाखवू शकत नाही, पण तुला ज्ञान होईल. म्हटले, तुम्ही दाखवू शकत नाही, ज्ञान कसं होईल. म्हणजे गायीच्या आकारासारखाच असतो, थोडासा केसाळ वगैरे मानेला असतो, थोडासा मान जरा त्याची जरा गायीपेक्षा जरा लांब असते, आणि पाय जरा उंची असतात, आणि पायाला गुडघ्याला मानेला त्याचे केस असतात, एवढंच. पण गायीच्या आकारासारखाच दिसतो, पण गाय नसतो. असा जो प्राणी असतो तो गवय असतो, असं त्याला सांगितलं. मग तो व्यक्ती निघून गेला. याचंही घाईत राहून गेलं. 4-2 महिन्याच्या नंतर हा जंगलात गेला, आणि मग अनेक पशु पाहत असताना त्यात तो गवय समोर आला. आणि गायीसारखा नसतो, पण गायीसारखा दिसतो,
असा जो असतो तो गवय असतो, हे त्याला ते वनस्थ पुरुषाचं वाक्य आठवलं आणि त्यांनी निर्णय देऊन टाकला. मित्राला म्हटलं हा गवय आहे. याच्यापूर्वी त्यांनी कधी पाहिलेला आहे का? नाही. म्हणजे तिथं प्रत्यक्ष प्रमाण नाही. हेतू देता येतो का? प्रत्यक्ष योगी हेतू नाही. बरं, तिथं शब्द प्रमाण तिथे सध्याला उपलब्ध आहे का? नाही. मग तिथं काय? उपमान प्रमाण. उपमान आणि उपमेय. उपमा कोणाची? गायीची. आणि उपमेय कोण? तो गवय. आणि गो सदृश्य गवय हा, असं वाक्य त्याला आठवलं. गायीच्या सारखाच कोण? गवय. मग त्याला गवयचं ज्ञान झालं. मग इथे एक उपमान प्रमाण मानावं लागलं की नाही? एक उपमान प्रमाण सुद्धा आपल्याला मानावं लागतं. जसं उपमान प्रमाण मानावं लागतं तसं आणखी एक अर्थापत्ती प्रमाण मानावं लागतं. हे अर्थापत्ती प्रमाण कोण मानतं? तर पूर्वमीमांसेची एकदेशी कुमारील भट्टाचे शिष्य प्रभाकर मीमांसक हे काय करतात? अर्थापत्ती प्रमाण मानतात. आता ते एकदेशी म्हणजे प्रक्रिया भिन्न सिद्धांत एक, त्याला एकदेशी म्हणतात. जसं पालख्या रस्ते दोन आहेत, ज्ञानोबा आहे तुकोबा आहे, पण साध्य काय? पंढरपूर एक आहे. तसं त्याला एकदेशी म्हणतात. प्रक्रिया भिन्न सिद्धांत एक. आणि ते आपण मागे एकदा बघितलं होतं. कुमारील भट्ट शिष्य आहे, आपला गुरु आहेत, व्यवहारी तो भट्ट नाही. आणि ते प्रभाकर त्यांचे शिष्य आहेत. ते प्रचंड बुद्धिमान. तासभर गुरुजीचा पाठ ऐकायचे आणि शेवटच्या 5 मिनिटात असा काही तर्क द्यायचे तर गुरुजीचं पाठ एकीकडं यांचंच म्हणणं सगळे मान्य करायचे. गुरुजी म्हणायला लागले, अरे शिष्य म्हणून येतो पण आपला गुरुपणा कधी सिद्धच होत नाही. गुरुजीने विचार केला आणि एक दिवस त्यांनी योग प्रक्रिया थोडी शिकले आणि त्यांनी संन्यासाच्या देहाचं देह पातानंतर काय करावं, त्याची विल्हेवाट कशी लावावी, तर त्यांनी एक प्रकरण सिद्ध केलं. शेवटच्या 5 मिनिटात याने दुसरे प्रकरण सिद्ध केलं प्रभाकराने. आणि गुरुजींनी त्या दिवशी दाखवलं का हे गेले. ते गेले नव्हते तसे, पण त्यांनी दाखवलं नाडी लागे ना आणि तो श्वास रुई हाले ना. मग सगळे म्हणायला लागले आता गुरुजीचा अंत्यसंस्कार करावा लागेल. पण मग आताच 2 मतं झाली, गुरुजीचं आणि एक तुझं, आणि तुझं आमच्यात प्रधान नाही. सांग आता कसं करायचं? मला व्यवहार आहे, तू भट्ट नाही. हा, आणि मी सिद्ध जरी केलं, लाडू सिद्ध तिसरा सिद्ध करता येतो का? खाता येतो. सिद्ध करता येतो, खाता नाही येत. तसं माझं बोलणं सिद्ध होत असेल, पण ते सिद्धीच प्रत्यक्षात कुठे आहे? म्हणून प्रत्यक्षात सिद्धांत कोणाचा? गुरुजीचाच. गुरुजी ऐकत होते. गुरुजीला आनंद झाला. गुरुजी उठून लागले नाचायला, जितोस मी, जितोस मी, जितोस मी, जिंकलो मी. तो सिद्ध काय करतो ते जाऊ दे, पण मत माझंच मानतो ना, जिंकलो मी. लगेच तो तिथेच म्हणला, मृत्वा जितोशी. जिंकलात तुम्ही, पण त्याकरता मरावं लागलं ना तुम्हाला, खोटं काय ना. असा कुमारील ते प्रभाकर. मग ते जे मानतात 4थं 5वं उपमान आपलं अर्थापत्ती प्रमाण मानतात. मग अर्थापत्ती प्रमाण म्हणजे काय? तर त्या अर्थापत्ती प्रमाण म्हणजे सरळ सरळ असं आहे का, त्याच्याकरता प्रसिद्ध उदाहरण पिनो देवदत्ता. दिवनो भुंगते रातो भुंगते. म्हणजे 2 मित्र आहे समजा, यज्ञदत्त आणि देवदत्त. आणि यज्ञदत्त म्हणतो देवदत्त मी 12 तास आम्ही सोबत आहे, देवदत्त कधी जेवत नाही. मग इकडं राम म्हणायला लागला, देवदत्त यज्ञदत्ताला राम म्हणतो का देवदत्त जरी दिवसा जेवत नसला तरी रात्री जेवत असला पाहिजे. म्हणजे का? पुष्ट दिसतो म्हणून. मग त्याच्यामध्ये संपाद्य संपादक असतं. संपाद्य कोण? भोजन संपादक. आणि संपाद्य कोण? पुष्टता. संपाद्य पुष्टता, संपादक भोजना वाचून राहू शकत नाही. मग संपाद्य पुष्टता दिसते ना, त्याच्या प्रत्यक्षावरून संपादक असणाऱ्या भोजनाची काय झाली? अन्यथा अनुपपत्ती झाली. त्याला अर्थापत्ती प्रमाण असं म्हणतात. मग अशा ठिकाणी कोणतं बरं तिथं प्रत्यक्ष प्रमाण पहिलं म्हणता येतं का? कारण डोळ्याला जेवताना दिसत नाही. अनुमान प्रमाण म्हणतं प्रत्यक्ष योगी हेतू नाही. उपमान प्रमाण म्हणावं तर त्या ठिकाणी काही उपमा दिलेली नाही. मग तिथं 5वं कोणतं प्रमाण? शब्द प्रमाण म्हणावं तर शब्दाने तो सांगतो का बाबा काही खातच नाही, आम्ही पाहतो 12 तास. मग तिथे प्रमाण काय? अर्थापत्ती प्रमाण. ज्या अर्थी पुष्ट दिसतो त्या अर्थी रात्री जेवत असला पाहिजे, हे एक अर्थापत्ती प्रमाण. आणि त्याच्यानंतर शेवटचं आहे अनुपलब्धी प्रमाण. न उपलब्धी अनुपलब्धी. उपलब्धी म्हणजे असणं आणि अनुपलब्धी म्हणजे नसणं, प्रतीती येणं. मग या ठिकाणी आता घट आहे का? नाही. नाही म्हणजे त्याची उपलब्धी आहे का? अनुपलब्धी आहे. मग आता अनुपलब्धी आहे. आणि मग अनुपलब्धी असल्यामुळे आत्र भूतले घटो असती का नास्ती? आत्र भूतले घटो नास्ती म्हणजे घटाच्या अभावाचं, घटाच्या अनुपलब्धीचं आपल्याला ज्ञान झालं. कशामुळे? घट उपलब्ध नाही म्हणून. असं एक अनुपलब्धी प्रमाण. असे किती प्रमाण झाले? एकंदर 6. आता याच्यात काही ग्रंथकार दर्शनकार काय म्हणतात? 2च प्रमाण मानले पाहिजे. कोणते? प्रत्यक्ष आणि अनुमान. कारण त्यांच्यामध्ये काही प्रमाणात समावेश होतो. आता आत्र भूतले घटो नास्ती कशात दिसलं? डोळ्यानेच. मग त्या अनुपलब्धी प्रमाण वेगळं मानण्यापेक्षा त्याचा कशात समावेश होतो? पहिला प्रत्यक्ष प्रमाणामध्ये ती मिळवून टाका. आणि तुम्ही म्हणता ज्या अर्थी धूम दिसतो त्या अर्थी आज्ञा आहे. कोणतं प्रमाण? अनुमान प्रमाण. नंतर ज्या अर्थी गायीसारखा दिसतो त्या अर्थी गवय आहे, इथं म्हटले उपमान प्रमाण.
आणि ज्या अर्थी धष्टपुष्ट दिसतो त्या अर्थी रात्री जेवत असला पाहिजे. इथे म्हटले अर्थापत्ती प्रमाण. पण ज्या अर्थी त्या अर्थी तिन्हीमध्ये समान आहे. मग ते उपमान आणि अर्थापत्तीचा अंतर्भाव कशात करा? अनुमान प्रमाण. आता राहिलं फक्त कोण? एक शब्द प्रमाण. ते काही मानण्याची गरज नाही असे काही ग्रंथकार म्हणतात. पण उलट सगळ्या प्रमाणामध्ये प्रबल प्रमाण कोणतं आहे? शब्द प्रमाण. तर कारण त्याच्यामध्ये पुरुषकृत बुद्धीचे जे 12 दोष म्हणत असतो तो आपण भ्रम, प्रमाद, कर्णपाठ, विप्रलिप्सा, लय, विक्षेप, कषाय, रसास्वाद, प्रज्ञा, मांद्य, कुतर्क, दुराग्रह, विषयासक्ती, कुठले दोष नाही वेदामध्ये. कारण अपौरुषी आहेत ना. म्हणून प्रबल प्रमाण कोण आहे? वेद आहे. जसं ते जोवरी तोवरी जंबूक करी गर्जना, जाऊ त्या पंचानाना देखील नाही बापा. कोल्याची कोली कुई कुठपर्यंत? शिंवाची पंचानानाची गर्जना कानाला येत नाही तोपर्यंत. तसं इतर प्रमाणाचा बडेजाव कुठपर्यंत? शब्द प्रमाण येत नाही तोपर्यंत. कारण पंचदशीमध्ये एक प्रसिद्ध श्लोक आहे, प्रमाण उत्पादिता विद्या प्रबलम प्रमाणम विना न नश्यती शब्दात प्रबलम मानम न इच्छेते. प्रमाणापासून झालेलं ज्ञान त्यापेक्षा प्रबल प्रमाणाने बाधित होत नाही आणि शब्दापेक्षा दुसरं प्रबल प्रमाण नाही. म्हणून तर तुकोबरायाने म्हणावं आम्हा गर्दन शब्दाचीच रत नाही. ज्ञानोबरायाने अमृतानुभवामध्ये म्हणावं बाप उपयोगी वस्तू शब्दू स्मरणता आणि प्रशुद्ध अमृताचा विशुद्ध आरसा नव्हे. किंवा वा शब्दाच्या बाबतीत माऊलीने ज्ञानेश्वरीत म्हणावं बिंबतरी बचकीची एवढी पाहिजे प्रकाशाची त्रैलोक्य थोकडी शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. आणि अभंग गाथेत माऊली म्हणतात शब्द हा बहुसार उपकाराच्या राशी म्हणून चालविल्या मागे येतील त्याशी मागून आली वाट सिद्ध वळली तैशी तरले तरतिगा आणि काही विश्वासी. म्हणजे एवढा शब्दाचा गौरव केलाय. आणि पहिल्या तरंगामध्ये शब्द व्यवहित पदार्थाचं ज्ञान करून देतो का अव्यवहित पदार्थाचं? दोन्हीचंही. पण व्यवहित म्हणजे दूरदेश स्वर्ग, भूतकाल, शिवभारत, महाभारत आणि भविष्यकाळ, कलंकी अवतार यांचं ज्ञान परोक्ष करून देतो. आणि अव्यवहित पदार्थाचं 10वा आहे परोक्ष आणि तूच आहे अपरोक्ष. असं शब्दाचं सामर्थ्य आहे. पण असं जरी असलं तरी शब्दप्रमाणच मानायचं नाही म्हणलं तर चालेल का? मग ब्रह्मज्ञान कोणत्या प्रमाणाने होतं? खरं शब्द प्रमाणानेच होतं. पण शब्दप्रमाणाने झालेलं ब्रह्मज्ञान त्याला भेद बाधक अभेद साधक असं यौक्तिक अद्वैत ब्रह्मचिंतन त्याला मनन म्हणतात. आणि त्या मननाकरता इतर प्रमाणाचा आपल्याला उपयोग आहे. आणि हा सविस्तर विचार नुसते 2च प्रमाण मानानं काहीचा त्याच्यात अंतर्भाव करा काही मानण्याची गरज नाही असं जर म्हणाल तर हे बरोबर नाही. या 6 प्रमाणाला करता प्रमाण विचार करणाराच पंडित साधू निश्चलदासजी जसा विचार सागर ग्रंथ आहे तसं दुसरा एक ग्रंथ आहे त्याचं नाव वृत्ती प्रभाकर. आणि तो वृत्ती प्रभाकर ग्रंथ जर आपण पाहिला तर या 6 प्रमाणांची उपयोगिता कशी आहे ही गोष्ट आपल्या लक्षात येते. असा सगळा विचार झाला. म्हणजे प्रश्न काय होता? प्रमा म्हणजे काय? तर म्हणले प्रमाणजन्य जे ज्ञान आहे त्याला प्रमा म्हणतात. आणि मग प्रमाण कशाला म्हणतात? प्रमेयचं जे करण आहे त्याला प्रमाण म्हणतात. आणि असे प्रमाण किती? 6. प्रत्यक्ष अनुमान शब्द उपमान अर्थापत्ती आणि अनुपलब्धी. ठीक ना. एवढा विषय झाला. आता पंक्ती लावल्या का आपला पटकन आपला हा विषय लक्षात येईल. वाचतो. 40 परिच्छेद प्रमाणाचा विचार व त्याचा उपयोग. शिष्य काय बोलतो बघा, बोलत चला. प्रमाणाचे लक्षण काय? पहिला प्रश्न. आणि प्रमाणे किती आहेत? दुसरा प्रश्न. याचबद्दल आपल्याकडनं माहिती कळावी अशी माझी काय आहे? इच्छा आहे. श्रीगुरु उत्तर देतात. तुझा पहिला प्रश्न काय? प्रमाण म्हणजे काय? लगेच पहिलं उत्तर दिलं. प्रमा हा कोणता शब्द आहे? संस्कृत शब्द आहे. मराठीमध्ये आपण ज्ञान म्हणतो आणि संस्कृतमध्ये त्यालाच प्रमा असं म्हणतात. मग प्रमा या संस्कृत शब्दाचा अर्थ प्रमाणापासून उत्पन्न झालेले यथार्थ ज्ञान. तिथे एक महत्त्वाचा शब्द घातला काय? यथार्थ. म्हणजे ज्ञानामध्ये 2 प्रकार असतात, यथार्थ आणि अयथार्थ. यथार्थ कशाला म्हणतात? यथा म्हणजे जसं आहे तसं, अर्थ म्हणजे विषय. जसं आहे तसं ज्ञान कळणं त्याला यथार्थ म्हणायचं. आणि जसं आहे तसं न कळणं त्याला अयथार्थ म्हणायचं किंवा सरळ म्हणायचं. इथं अर्थ केलेला आहे. व्यवहारात खोटं ठरतं त्याला अयथार्थ म्हणायचं. आणि व्यवहारात खोटं ठरत नाही, बाधित होत नाही त्याला यथार्थ असं म्हणायचं. मग बघा, प्रमा या संस्कृत शब्दाचा अर्थ प्रमाणापासून उत्पन्न झालेले कोणते ज्ञान? यथार्थ ज्ञान असा अर्थ आहे. आणि प्रमेयचं जे करण त्यास काय म्हणतात? प्रमेयचं जे करण त्यास प्रमाण असे म्हणतात. आणि अशी प्रमाणं किती आहेत? 6 आहेत. कोणती? 1 प्रत्यक्ष, 2 अनुमान, 3 शब्द, 4 उपमान, 5 अर्थापत्ती आणि 6 अनुपलब्धी. अशी किती प्रमाण झालीत? 6. त्यातलं पहिलं प्रमाण प्रत्यक्ष प्रमाण. आणि प्रत्यक्ष प्रमाण कोण मानतं? देह आत्मवादी 4 भाग. देह आत्मवादी 4 भाग म्हणजे देहालाच काय म्हणतात? ते आत्मा. त्याला आपण किती पुरावे पाहिलेत? 3. ज्ञानोबराय म्हणतात देह खंडानाम आत्मा. तुकोबराय म्हणतात जीव तोची देव. आणि दर्शनकार म्हणतात यावत जीवम सुखम जीवेत. अशा वचन आपण त्याकरता पाहिलेत.
आणि त्यांचं प्रमाण काय, चक्षुर्मेव सत्यम, डोळ्याला दिसतं ते खरं. मग ते पाप मानतात का, पुण्य मानतात, स्वर्ग मानतात का, नरक मानतात का, काहीच मानत नाही. का मानत नाही? बरोबर आहे, ते डोळ्याला दिसत नाही म्हणून ते मानत नाही. मग त्याला विचारलं याच्या बाबतीत तुमचं मत काय, ते म्हणतात ते मत काय, पाप पुण्य बोल थाप आहे, स्वर्ग नरक म्हणजे मिथ्या कल्पना आहे, पुनर्जन्म वगैरे त्याला काही मान्य नाही, कारण तो दिसत नाही. जे डोळ्याला दिसतं तेवढंच तो मानतो. कोण? चार्वाक, देहात्मवादी चार्वाक. बघा, प्रत्यक्ष प्रमाण, देहात्मवादी चार्वाक हे पहिले प्रत्यक्ष प्रमाण मानतात. बाकीची प्रमाणे म्हणजे बाकीची किती राहिली खाली, 5, अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी, ही 6 प्रमाण तो मानत नाही. मग प्रत्यक्ष म्हणजे काय, तर डोळ्याने पाहणे, कानाने ऐकणे आहे ना. डोळ्याने पाहणे म्हणजे चाक्षुष प्रत्यक्ष, कानाने ऐकणे श्रोत्रच प्रत्यक्ष, नाकाने गंध घेणे घ्राणच प्रत्यक्ष, आणि काय राहिलं पुन्हा, वाणीने रस चाकणं रासन प्रत्यक्ष, आणि तोगेंद्रियाने स्पर्श जाणणं त्वाच प्रत्यक्ष. असे 5 प्रत्यक्ष म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यांचं पंच ज्ञानेंद्रियाद्वारा होणारं जे ज्ञान आहे त्यालाच ते काय म्हणून ते म्हणते, विषय वाचून काही अनेक सर्वता रम्य नाही ऐसा स्वभावची पायी इंद्रियाचा, आणि विषय भोगणं हाच यांचा काय पुरुषार्थ आहे, आणि मरण हीच यांची मुक्ती आहे, आणि भोजन हीच यांची भक्ती आहे. चार्वाकाचं तत्वज्ञान खूप सोपं. म्हणजे जीव तोची देव, देव कोणता, जीव हाच देव आहे. भोजन ही भक्ती आहे, मरण ही मुक्ती आहे. मग रोज चांगले चांगले कपडे ते घालणं, चांगलं चांगलं फिरणं, या पिंडाचं पोषण करणं हीच भक्ती आहे. याच्यापेक्षा श्रेष्ठ भक्ती असू शकत नाही, असं यांचं मत आहे. किती तत्वज्ञान सोपं आहे, खूप सोपं आहे. पण हे तत्वज्ञान नरकाला नेणारं आहे. हे तत्व, याचा अर्थ शरीराची काळजी घेऊ नये का, मग निश्चित घेतली पाहिजे, पण त्याला साध्य नाही पाहिलं पाहिजे, त्याला साधन म्हणूनच त्याचा वापर केला पाहिजे. आणि चार्वाक शरीरालाच काय मानतो, साध्य. मग एकदा साधनाला साध्य मानल्याच्या नंतर खऱ्या साध्यापासून काय होतं, चुकतो. गोलेबाबांचे बुवा साध्य ते असतं ज्याचं साधनात रूपांतर होत नाही, साध्य ते असतं जे बदलत नाही, जे साध्य ते असतं जे प्राप्त झाल्याच्या नंतर काही प्राप्तवेश शिल्लक राहत नाही, ते साध्य असतं. तसं हे शरीर ठरतं का, नाही, कारण यात कृतकम तद अनित्य, हे अनित्य आहे, ते साध्य होईलच कसं. पण आता तो बोलतो काय म्हणतो बघा, देहात्मवादी चार्वाकी पहिले प्रत्यक्ष प्रमाण मानतात, बाकीची प्रमाणे ते मानत नाहीत. डोळ्याने पाहणे, कानाने ऐकणे यालाच लौकिकात म्हणून त्याला लोकायत असंही त्यांना मानतात. प्रत्यक्ष प्रमाण मानतात, प्रत्यक्ष असेल तेच खरे, चक्षुर्मेव सत्यम, बाकी सर्व खोटे म्हणजे पाप पुण्य बोलताप, स्वर्ग नरक म्हणजे मिथ्या कल्पना, असा त्यांचा काय आहे सिद्धांत आहे. कोणाचा, चार्वाकाचा. चार्वाक कोण, तर विरोचन म्हणजे भक्त प्रल्हाद यांचे आपलं बलीचा पुत्र आणि भक्त प्रल्हादाचा नातू असा असणारा विरोचन. ते विरोचन कोणतं प्रमाण मानतो, हे प्रत्यक्ष प्रमाण मानतो. आता बघा दुसरं आहे अनुमान प्रमाण. पण आताच आपण बोललो, तुम्हीच बोला ना, प्रत्यक्ष प्रमाण व्यवहार तरी होतो का, साधं काय करता येणार नाही आपल्याला, जे भोजन सुद्धा करता येणार नाही, कारण भोजनात ते कोण दिसत नाही, तृप्तीच दिसत नाही. आणि भोजन कशा करता केलं जातं, तृप्ती करता केलं जातं. मग चार्वाकाला म्हणव तू भोजन करू नकोस का, कारण तुला तृप्ती दिसत नाही. पण अशा वेळेला तू काय करतो, अनुमान करतो, म्हणून अनुमान प्रमाण एक मानलं पाहिजे. ते आता बोलतात बघा, अनुमान प्रमाण कोण मानतात, कणाद व सुगत मतानुयायी. कणाद म्हणजे कणमात, तिथे कणादा, कणकण भक्षण करून ज्यांनी वैशिष्टिक दर्शनाची निर्मिती केली असे कणाद महामुनी. म्हणजे कणाद काय म्हणायचं, कारण त्यांनी आपण मागे बोललो ना एकदा, शेतीत पडलेला सरा किंवा खळ्यावर पडलेलं धान्य किंवा बाजारपेठमध्ये पडलेलं धान्य ते वेचून आणायचं, धुवून काढायचं, गोमातेला खाऊ घालायचं, त्याच्या शेणातून पडल्याच्या नंतर ते धुवून काढायचं, जात्यावर तळायचं, त्याची भाकरी थापायची, ती खायची, आणि मग अभ्यास करायचा. असं दर्शन दिलं म्हणून त्यांचं नावच पडलं कणम अत्ती अदभक्षणे. कणकण भक्षण करून त्यांनी विद्या अर्जित केली आणि एक शास्त्र निर्माण केलं वैशिष्टिक दर्शन, म्हणून त्याला कणाद महामुनी म्हणतात, कणाद ऋषी. मग कणाद आणि दुसरे कोण, हे सुगत महत्वाने. सुगत म्हणजे कोण, बौद्ध, बौद्धाला सुगत म्हणतात. आणि मग ते बौद्ध त्याचे ते सौत्रांतिक माध्यमिक वैभाषिक योगाचार, शून्यम शून्यम शनिकम शलिकम सोलक्षणम सोलक्षणम दुःखम दुःखम, हे ज्यांची मतं आहेत ना, तर हे दोघं कणाद आणि बौद्ध हे दोन्ही एकच प्रमाण मानतात. त्याचं नाव आहे अनुमान प्रमाण. ठीक ना. बघा, कणाद व सुगत अनुयायी हे दुसरे अनुमान प्रमाण मानतात. कारण प्रत्यक्ष प्रमाणाने कोण चालत नाही, बोला, व्यवहार देखील चालत नाही. असे पहा की काय, पहा, तृप्ती होण्याकरता भोजनामध्ये प्रवृत्त कोण आहे, एखादा पुरुष आहे. त्यास आताचे भोजन तृप्तीचे कारण असल्याचे प्रत्यक्ष ज्ञान आहे का, उत्तर आहे नाही, कारण त्याच्या समोर पदार्थ दिसतात, काय दिसत नाही, तृप्ती दिसत नाही. मग तृप्तीचं कारण असलेलं भोजन आहे माहिती आहे का त्याला, म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणाने दिसतं का, उत्तर आहे नाही. मग तो तरी प्रवृत्त काय झाला, काय करतो, अनुमान करतो. काल मी काय केलं होतं, भोजन केलं होतं, मला काय प्राप्त झाली होती, तृप्ती. आज केल्याच्या नंतर काय होईल, तृप्ती प्राप्त होईल. म्हणजे कोणत्या प्रमाणाने प्रवृत्त झाला तो, अनुमान प्रमाणाने. म्हणजे याचा अर्थ केवळ प्रत्यक्ष मानून प्रमाण मानून बसला तर भोजनादी व्यवहार सुद्धा होणार नाही, मनुष्याचं जगणं अवघड होऊन जाईल.
परंतु पूर्वीच्या भोजनाने तृप्ती झाली होती, त्याप्रमाणे आता भोजन केले तर तृप्ती होईल असे अनुमान करून तो भोजनामध्ये काय होतो, प्रवृत्त होतो. म्हणून दुसरे अनुमान प्रमाणे मानले पाहिजे. बरं, प्रत्यक्ष प्रमाणाला साध्य दिसलं पाहिजे आणि अनुमान प्रमाणाला हेतू दिसला पाहिजे. पण कधी कधी साध्याचंही प्रत्यक्ष नाही आणि हेतूचंही प्रत्यक्ष नाही आणि ज्ञानांतर होतं. मग त्याकरता तिसरं प्रमाण मानावं लागतं, शब्द प्रमाण. देशांतराला झालेला पुत्र ते उत्तर देतात बघा. हे कोण मानतात? सांख्यशास्त्र करते भगवान कपिल. श्रीमद भागवत महापुराण आपण पहा, त्यामध्ये देवाचे किती अवतार सांगितले? 24 अवतार सांगितले. आणि देवाचा एक कपिल भगवान अवतार आहे. माता देव होती आणि त्यांचे पिता कर्दम ऋषी. कर्दम ऋषी आणि माता देव होती, यांच्या उदरी परमात्म्याने घेतलेला 24 अवतारापैकी एक अवतार म्हणजे कपिल अवतार. आणि त्यामध्ये भगवान परमात्म्याने आपल्या मातेलाच तत्त्वज्ञान सांगितलं, माता देवहूतीला. कोणतं? प्रकृती पुरुष विवेकाचं तत्त्वज्ञान. मग ते सांख्यशास्त्राचे करते भगवान कपिल हे तिसरं प्रमाण मानतात. त्याचं नाव आहे कोणतं? शब्द प्रमाण. बघा, सांख्यशास्त्राचे करते कपिल तिसे शब्द प्रमाण मानतात, कारण ज्यास देशांतरास पुत्र झाल्याचे वर्तमान कोणी प्रामाणिकाने सांगितले. सांगणारा फक्त कसा पाहिजे? प्रामाणिक पाहिजे, नाही तर गणपतीच्या बेबीतून गार वारा येतो असा सांगणारा तो ठग काही कामाचा नाही. किंवा नाक कापलं की देव भेटतो असा नाककाटे संप्रदाय, त्याचं शब्द प्रमाण मान्य नाही. पण जे प्रामाणिक आहे, आणि संतांचा शब्द कसा आहे? प्रामाणिक आहे. कारण वाचे बर्वे कवित्व, कवित्वी रसिकत्व, रसिकत्वे परतत्व स्पर्शू जैसा. साचचे बोलायचे नेहमी शास्त्र, संसार जिने ते शस्त्र, आत्मा अवतरविते मंत्र, अक्षरीये सहज बोलणे हे तर उपदेश, करुणी सायास शिकविते. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. असं संतांचे वचन वारी जन्म दुःख मिष्टान्न ते भूक निवारण. पंचदशीतल्या पहिल्याच प्रकरणात 2 श्लोक आहे. परोक्ष आत्मविज्ञानम शाब्दम देशिकपूर्वकम बुद्धिपूर्वक कृतम पापम कृष्ण दहती वन्यवत. किंवा अपरोक्ष आत्मविज्ञानम शाब्दम देशिकपूर्वकम संसार कारण अज्ञान तमसश्चंड भास्कर. असं संतांच्या वचनाचं सामर्थ्य सांगितलेलं आहे. पण ते कसे? यथार्थ वक्ते आहेत, ते फसवणारे नाहीत. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. असा श्रुती स्मृती पुराण संत आपले माता पिता यांचं वचन त्याला यथार्थ वचन असं म्हणतात. म्हणून म्हणतात बघा, देशांतरात पुत्र झाल्याचे वर्तमान कोणी प्रामाणिकाने सांगितले तर त्यास पुत्र झाल्याचा निश्चय होतो. तो शब्दाशिवाय प्रत्यक्ष प्रमाणाने किंवा अनुमान प्रमाणाने होणे काही नाही, शक्य नाही. प्रत्यक्ष प्रमाणे काय होणं शक्य नाही? कारण दृष्टीला एक क्षमता आहे. इतक्या दूर आळंदीवरनं विदर्भात पाहू शकतो का? नाही. बरं, अनुमान प्रमाणे होणं तर हेतूचं तरी इतक्या दूरचं प्रत्यक्ष आहे का? नाही. मग तिथे शब्द प्रमाण चालेल का? आपला प्रत्यक्ष प्रमाणचा उपयोगाचा आहे का अनुमान प्रमाण उपयोगाचा आहे? दोन्ही नाही. मग कोणतं लागेल तिथं? शब्द प्रमाण. म्हणून म्हणतात शब्दाशिवाय प्रत्यक्ष प्रमाणाने किंवा अनुमान प्रमाणाने होणे शक्य नाही. केवळ कशाने होईल? आप्त वाक्यानेच. आणि आप्त म्हणजे खाली टिप्पणीत दिलं यथार्थ वाक्याचे भाषण, म्हणजे जो फसवणारा नाही. मग यथार्थ वक्ता कोणी? श्रुती स्मृती पुराण संत आपले माता पिता वगैरे. आप्त वाक्यानेच होते. म्हणून तिसरे कोणते प्रमाण मानले पाहिजे? शब्द प्रमाण मानले पाहिजे. आता चौथं उपमान प्रमाण. कशा काय म्हटलं आपण? गो सदृश्य गवया, हा ते उदाहरण देतात. हे उपमान प्रमाण कोण मानतात? तर न्यायशास्त्राचा कर्ता गौतम. आता गौतम म्हणजे सामान्य हस्ती मागे आपण बोललो एकदा. हे गौतम म्हणजे कोणाचे जावई? चतुरानंद ब्रह्मदेवाचे जावई. कोणाचे पती? माता सप्तपती, त्या 5 पतिव्रतेपैकी माता अहिल्याचे पती. कोणाचे पिता? महाराज जनक यांच्या दरबारामध्ये पुरोहित कर्म करणारे शतानंदाचे पिता. बरं, काय त्यांचा अधिकार? आक्षेपात, पायाला डोळे फुटले त्यांची व्यासाचं मुखावलोकन पाहण्याकरता. किंवा दुष्काळाच्या दिवसात सकाळी साळी टाकायच्या दुपारी काढून ऋषीमुनीला त्यांनी जगवलं. किंवा शंकराला आपले जटा वापरून गंगा खाली आणायला भाग पाडलं. आणि न्यायशास्त्राची निर्मिती त्यांनी केली. असे अधिकारी एक महापुरुष म्हणजे कोण आहे? महर्षी गौतम. आणि हे कोणतं प्रमाण मानतात? चौथं उपमान प्रमाण मानतात. उपमान प्रमाण न्यायशास्त्राचा करता गौतम यांच्या मतात चौथे उपमान प्रमाण मानतात. कारण ज्या पुरुषाने काय पाहिला नाही? गवय पाहिला नाही, परंतु वनात राहणाऱ्या माणसापासून असे ऐकले आहे की गायीच्या आकारासारखाच गवय असतो. नंतर काही कालाने तो पुरुष वनात गेल्यावर त्यास गवय दिसला आणि त्याबरोबर त्यास वनस्थ पुरुषाच्या वाक्याचे काय झाले? स्मरण झाले. काय हा काय आहे? गवय आहे. म्हणजे गायीच्या आकारासारखा असतो पण गाय नसतो. आणि असा जो प्राणी असतो तो कोण असतो? दिसला का तो गवय असतो. मग नंतर हा पशु गवयच आहे असे यथार्थ ज्ञान त्याला झाले. आता वास्तविक 3च प्रमाण मानले, म्हणजे पहिलं प्रत्यक्ष, दुसरं अनुमान आणि तिसरं शब्द प्रमाण. तर कोणाचं ज्ञान होणार नाही?
गवयाचं ज्ञान होणार नाही. म्हणून गवयाचं ज्ञान होण्याकरता उपमान आणि उपमेयामध्ये सादृश्य असणारं उपमान प्रमाण एक चौथं मानावं लागतं. म्हणून वास्तविक 3च प्रमाण मानले तर तेवढ्याने गवयाचे ज्ञान होणार नाही. म्हणून अशा विलक्षण ज्ञानाचे कारण चौथे उपमान प्रमाण मानणे अवश्य आहे. 5वे आता अर्थापत्ती प्रमाण. कोण? विनो देवदत्ता रातो न भुंगते. मग कोण कसं भुंगते? दिवो भुंगते. म्हणजे रात्री जर जेवत नसेल तर तो क्षमा करा पुन्हा देवदत्ता दिवो न भुंगते, मग रातो भुंगते. लट्ट असणारा देवदत्त दिवसा जेवत नाही तर कधी जेवत असला पाहिजे? रात्री जेवत असला पाहिजे. कोणतं प्रमाण? ते अर्थापत्ती प्रमाण. ज्या अर्थी त्या अर्थी. म्हणजे ते संपाद्य संपादक भावाची कल्पना करावी. संपाद्य कोण आहे? पुष्टता. संपादक कोण? रात्रीचं भोजन. ते सांगतात बघा. कोण मानतं हे प्रमाण? पूर्वमीमांसेची एकदेशी. कारण मजा अवगमले या दोन्ही मीमांसा श्रवणस्थाने बौद्ध मदामृत मुनी आली शिविती. आपण मागे पाहून आलो. दुपारची भ्रांती घालवणारी कोणती मीमांसा? पूर्वमीमांसा. आणि अंतकालाची भ्रांती घालवणारी उत्तर मीमांसा. व्यवस्था देते ती पूर्वमीमांसा. अवस्था देते ती उत्तर मीमांसा. सुविधा देते ती पूर्वमीमांसा. समाधान देते ती उत्तर मीमांसा. पात्र देते ती पूर्वमीमांसा. पात्रता देते ती उत्तर मीमांसा. मरणाच्या नंतर मोक्ष मानते पूर्वमीमांसा. आणि याची देही म्हणते उत्तर मीमांसा. व्यासकृत उत्तर मीमांसा. जैमिनीकृत पूर्वमीमांसा. मग ती पूर्वमीमांसेची एकदेशी. एकदेशी काय म्हणायचं? प्रक्रिया भिन्न आणि सिद्धांत एक, त्याला म्हणतात एकदेशी. ठीक ना? खाली टिप्पणीत दिले बघा 3 नंबर टिप्पणी. प्रक्रिया भिन्न परंतु सिद्धांत एकच मानणारे त्यांना एकदेशी असे म्हणतात. मग पूर्वमीमांसेची एकदेशी कोणते? प्रभाकर. हे कोणाचे शिष्य म्हणलो आपण? कुमारील भट्टांचे. मग प्रभाकर मतानुयायी. प्रभाकर किंवा त्यांच्या मताचं अनुसरण करणारे जे आहेत ते कोणतं प्रमाण मानतात? 5वं अर्थापत्ती प्रमाण मानतात. कारण जो देश दिवसा जेवत नाही पण कसा दिसतो? चांगला बलदंड धष्टपुष्ट भीमदादासारखा दिसतो. मग त्याची ती पुष्टत्व पाहून, म्हणजे त्याची धष्टीपुष्टी आहे ना, हे पाहून हा पुरुष काय करत असला पाहिजे? रात्री भोजन करतो असे ज्ञान होते. कशावरून? कारण दिवसा भोजन करत नाही आणि रात्रीही भोजन करीत नसेल तर काय राहणार नाही? पुष्टता राहणार नाही. तो पाप्याचा पितर होईल सुदाम देवासारखा. पण तसा झाला का? तो उग्रसेनासारखा झाला का? नाही. तो कसा आहे? अगदी भीमदादासारखा बलदंड आहे. याचा अर्थ तो काय करत असला पाहिजे? रात्री जेवत असला पाहिजे. गोदाड्या अंगार घेऊन सुकामेवा हाणत असला पाहिजे, आहे ना. म्हणजे काजू पिस्ता बदाम असं काहीतरी खात असलं पाहिजे. कारण त्याशिवाय काय राहणार नाही? पुष्टता राहणार नाही. म्हणून त्या पुरुषाची जी पुष्टता ते रात्रीच्या भोजनाची संपाद्य आहे. आणि रात्रीचे भोजन काय आहे? संपादक आहे. मग कोण आहे प्रत्यक्ष? संपाद्य पुष्टता. त्याच्यावरून कोणाचं अर्थ आणण्यात अनुपपत्ती झाली आपल्याला? संपादक असणाऱ्या भोजनाची. म्हणून संपादक जे रात्रीचं भोजन त्याच्या ज्ञानाचा हेतू जे पुष्टतेचे ज्ञान ते 5वे कोणते प्रमाण? अर्थापत्ती प्रमाण मानले पाहिजे. आणि पुढे आहे अनुपलब्धी प्रमाण. आत्र भूतले घटो नास्ती. या भूतलाच ठिकाणी घट काय नाही? नाही. म्हणजे घटाचं काय आहे? अभाव आहे. म्हणजे घटाच्या उपलब्धीचं ज्ञान झालं का अनुपलब्धीचं? अनुपलब्धीचं. पण अनुपलब्धीचं ज्ञानाला कारण कोण आहे? घटाची अनुपलब्धी. घटाची जर उपलब्धी असती तर अभाव प्रमाण झाली नसती. ते अभाव प्रमाण झाली त्याला कारण कोण आहे? घटाची अनुपलब्धी. असं एक कितवं प्रमाण मानलं पाहिजे? 6वं प्रमाण. आणि ते कोण मानतात? पूर्वमीमांसक. कोणते? कुमारील भट्ट आहे ना. भट्टाधिक म्हणजे कुमारील भट्ट किंवा त्यांचे अनुयायी. म्हणून म्हणतात अनुपलब्धी प्रमाण पूर्वमीमांसक कुमारील भट्टादी 6वे अनुपलब्धी प्रमाण मानतात. आणि त्याच कारण असे सांगतात की काय कारण सांगतात बघा? ज्या ठिकाणी गट दिसत नाही. म्हणजे इथं आपल्याला गट दिसतो का? आता इथं नाही. इथे काय दिसत नाही? घट दिसत नाही. मग त्या ठिकाणी घटाच्या कशाचं ज्ञान झालं? अभावाचा निश्चय होतो. अत्र भूतले घटो नास्ते असा आपला निश्चय झाला. म्हणजे घट अभावाचे ज्ञान होते. म्हणजे घटाची अनुपलब्धी किंवा अभाव प्रमाती ते आपल्याला होते. मग त्या अभावाच्या ज्ञानास घटाचे काय कारण आहे? अनुपलब्धी. अनुपलब्धी शब्दाचा अर्थ केला अप्रतीती किंवा न दिसणे. अनुपलब्धी म्हणजे घटाची अप्रतीती किंवा न दिसणे. पण घटाची अनुपलब्धी किंवा अप्रतीती कधी होईल? घट असल्याच्या नंतर का नसल्याच्या नंतर? नसल्याच्या नंतर. आता इथे होईल का? इथे काय आहे? घट आहे. मग इथे घटाची उपलब्धी आहे का अनुपलब्धी आहे? उपलब्धी आहे. म्हणून इथे घटा अभावाचं ज्ञान होईल का? होणार नाही. मग घटा अभावाचं ज्ञान होण्याकरता घटाची काय पाहिजे? अनुपलब्धी. आणि जिथे घटाची अनुपलब्धी तिथे घटाचे अभाव प्रमाण होते. मग त्याला कारण कोण आहे? घटाची अनुपलब्धी. ते सुद्धा एक प्रमाण झालं अनुपलब्धी प्रमाण. कोणती प्रमाण होते? अभाव किंवा अनुपलब्धी प्रमाण त्याच्याद्वारा होते. म्हणून म्हणतात हे म्हणजे अभावाच्या ज्ञानास घटाची अनुपलब्धी नाम अप्रतीती कंसात न दिसणे हे कारण आहे. जर घटाची उपलब्धी म्हणजे ज्ञानप्रतीती झाली असती तर घटाअभावाचा काय झाला नसता? घटाअभावाचा निश्चय झाला नसता. म्हणजे घटाअभावाचे ज्ञान झाले नसते. अभावाच्या निश्चयास कोण कारण? अनुपलब्धी कारण आहे. म्हणून अनुपलब्धी हे कितवे प्रमाण? 6वे प्रमाण मानले पाहिजे. आता बघा, चला पहिलं प्रमाण कोण मानतात? देहात्मवादी चारवाक. दुसरं
कणाद किंवा सोगत म्हणजे बुद्ध, तिसरं सांख्यशास्त्र करते कपिल शब्द प्रमाण, चौथं उपमान प्रमाण, न्यायशास्त्राचे करते गौतम, पाचवं अर्थापत्ती प्रमाण, पूर्वमीमांसेचे एकदेशी म्हणजे प्रभाकर मतानुयायी, सहावं अनुपलब्धी प्रमाण, पूर्वमीमांसक म्हणजे कुमारील भट्टाधिक सहावं अनुपलब्धी प्रमाण मानतात. आता प्रश्न पडला वेदांती कोणतं मानतात? तर वेदांती या सहाही प्रमाणाचा स्वीकार करतात. वेदांत मतामध्ये म्हणजे उत्तर मीमांसेच्या मतामध्ये किती प्रमाणात स्वीकार आहे? सहाही प्रमाणात स्वीकार आहे. फक्त प्रबल प्रमाण म्हणून कोण मानतं? शब्द प्रमाण मानतात, कारण त्याच्यामध्ये पुरस्कृत बुद्धीचे दोष नाही. अपौरुषी असणाऱ्या उपनिषद श्रुतीचं प्रमाण मानतात आणि त्याला उपद्बलक असेल तर इतर सगळी प्रमाणं मानतात. ठीक ना? ते आता खाली बोलतात. उत्तर मीमांसक वेदव्यासाच्या म्हणजेच वेदांत मतात सहाही प्रमाणाचा काय आहे? स्वीकार आहे. या प्रमाणाच्या लक्षणामध्ये शास्त्रकारात काय आहे? बराच मतभेद आहे, पण त्यांचा फार विस्तार होईल. म्हणून प्रमाणाचे सामान्य स्वरूप आम्ही काय केले या ठिकाणी? सामान्य स्वरूपाने त्याचे लक्षण सांगितलेले आहे. म्हणजे सामान्य स्वरूप कोणते? तर सामान्य विचार करणाऱ्या लोकांना काय वाटते? आपण म्हणलो ना, काहीचा काहीचा अंतर्भाव कशात करा? प्रत्यक्ष प्रमाणात. म्हणजे अनुपलब्धी प्रमाणाचा अंतर्भाव कशात करावा? प्रत्यक्ष प्रमाणात. आणि त्या उपमान आणि अर्थापत्तीचा अंतर्भाव कशात करावा? अनुमान प्रमाणात. आणि शब्द प्रमाण मानण्याची काही गरज नाही, दोघांनीच काम भागतं असं बऱ्याच लोकांना वाटतं, पण तसं मात्र बरोबर नाही. ते आताही ते सांगतात बघा. सामान्य विचार करणाऱ्या लोकांस असे वाटते की, काय वाटते? प्रत्यक्ष व अनुमान ही दोनच प्रमाणे मानणे काय आहे? योग्य आहे. बाकीच्या काही प्रमाणाचा अनुमानात म्हणजे उपमान आणि अर्थापत्ती या दोन प्रमाणाचा कशात अंतर्भाव? अनुमानात होईल. व काही आणि योग्य अनुपलब्धी प्रमाणाचा प्रत्यक्ष प्रमाणात अंतर्भाव होईल. आणि काहीची जरुरी नाही, म्हणजे कोणत्या? शब्द प्रमाणाची जरुरी नाही, म्हणजे जे प्रबल आहे त्याची ज्यांना जरुरी वाटत नाही. काहीची जरुरी नाही, परंतु हे सहाही प्रमाणे मान्य कशी आहे? अत्यंत आवश्यक आहे. आणि याचा विशेष विचार जर तुम्हाला अपेक्षित असेल तर केवळ वृत्ती प्रभाकर शिकू, आपलं क्षमा करा, केवळ विचारसागरावर भागणार नाही तर कोणता ग्रंथ शिकला पाहिजे पुढे? पंडित साधू निश्चलदासजीचा एक वृत्ती प्रभाकर नावाचा ग्रंथ सुद्धा शिकला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये या सहा प्रमाणाचा विचार करणार. किती भाग्यवान आहोत आपण. आज एका पाठामध्ये अख्खा वृत्ती प्रभाकर आपला झाला सूत्ररूपाने. आणि एवढा आता आपण एका पाठात जेवढं पाहिलं ना, तेवढं शिकण्याकरता 2 वर्ष लागते वृत्ती प्रभाकर म्हटल्याच्या नंतर, किमान 2 वर्ष. आणि ते असा डेली पाठ चालला तर, नाही तर मग त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त काळ लागतो. पण तो वृत्ती प्रभाकर जर आपण शिकला तर आपल्या असं लक्षात येतं का या सहाही प्रमाणाची किती आवश्यकता आहे. भले प्रबल प्रमाण कोणतं आहे? शब्द प्रमाणाचं आहे, पण शब्द प्रमाणाने प्रतिपादन केलेला सिद्धांत म्हणजे प्रमेय काय? जीव ब्रह्माचा भेद का अभेद का भेदाभेद का केवळ अभेद? केवळ अभेद. आणि त्या केवळ अभेदाच्या सिद्धी करता इतर 6 प्रमाणं आपल्याला भेदबाधक अभेद साधक असे युक्तिक अद्वैत ब्रह्मचिंतनाकरता इतर प्रमाणाचा उपयोग आहे कसा? हे वृत्ती प्रभाकरामध्ये विशेष त्यांनी प्रतिपादन केलं. म्हणजे केवळ 2 प्रमाण मानून भागेल का काहीमध्ये काहीचा अंतर्भाव होईल का 6 प्रमाण स्वतंत्र मानावं लागेल? मानलीच पाहिजे. 6 प्रमाण स्वतंत्र मानावं लागेल, मानलीच पाहिजे. कारण अनुमान प्रमाण आणि उपमान अर्थापत्ती तिन्हीमध्ये जे अर्थी त्या अर्थी जरी म्हणत असले तर 5 अवयव पक्ष हेतू दृष्टांत साध्य ते कोणतं झालं? अनुमान प्रमाण. ज्याच्यामध्ये संपादित संपादक भाव आहे ते अर्थापत्ती प्रमाण, आणि ज्याच्यामध्ये उपमान आणि उपमेय आहे ते उपमान प्रमाण, आणि ज्याच्यामध्ये भाव आहे ते प्रत्यक्ष प्रमाण, आणि ज्याच्यामध्ये अभाव आहे ते अनुपलब्धी प्रमाण. मग त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये फरक आहे की नाही? प्रत्येकामध्ये फरक आहे. सगळ्याचा कोणाचा अंतर्भाव करून चालणार नाही. जसं की स्मृती आणि परोक्ष ज्ञान दोन्हीमध्ये अंतकर्णवृत्ती आतल्यात पदार्थाचा आकार धारण करते, पण संस्काराच्या द्वारा धारण करते ते स्मृती ज्ञान, आणि अनुमानादी प्रमाणाच्या द्वारा धारण करते ते परोक्ष ज्ञान. फरक आहे की नाही? तसं यांच्यामध्ये सुद्धा प्रत्येक प्रमाणामध्ये काही ना काही फरक आहे. न विशेष जमीन आसमानचा अंतर त्यामध्ये आहे. म्हणून म्हणतात की बघा की काय म्हणतात तर यांचा विशेष विचार कोणत्या ग्रंथात? वृत्ती प्रभाकर या ग्रंथात पंडित निश्चलदासजींनीच लिहिलेला आहे. आणि तो ग्रंथ पाहिला असता वरील शंका निवृत्त होईल. लौकिक व्यवहारात जसा सहाही प्रमाणाचा काय आहे? उपयोग आहे, त्याप्रमाणे जीव ब्रह्मैक्य ज्ञान उत्पन्न होण्यास जरी केवळ कोणतं प्रमाण कारण आहे? केवळ शब्द प्रमाण कारण आहे, तरी बाकीच्या प्रमाणाचा या ज्ञानाची दृढता करण्याकरता मग काय आहे? उपयोग आहे. जीव ब्रह्मैक्य जर इंद्रिय गोचर प्रत्यक्ष असते, जीव ब्रह्मैक्य काय असतं आपल्याला? इंद्रिय गोचर आणि प्रत्यक्ष प्रमाणाने जर ते सिद्ध होत असतं तर वेदवाक्याची काय राहिलेली नसती? जरुरीच राहिली नसती. जर डोळ्याला दिसलं असतं ब्रह्म तर मग काय वेदाच्या वाक्याची जरुरी नसती. पण तसं आहे की स्थिती? ब्रह्म डोळ्याला दिसणार आहे का? कैशी बोटाने दाखवू तुला
हे अनुभव गुराच्या मुला हे अनुभवा तैशी क्रियेची नामकिरणच आहे. अद्वैती भक्तीची आहे. हे अनुभवाची जोगे नव्हे बोलायचे. जसं प्रेम नाही सांगता बोलता दाविता अनुभव चित्त जाणे, तसं हे शब्द तिथपर्यंत पोचत नाही, पण शब्द वाचून ते कळत नाही. बाबा उदाहरण देत असतात, एखादी स्प्रिंग असते, ती काय करते, आपण त्याच्यावर जंप घेतली का ती एकदम उसळते, त्याला स्विमिंग पूलामध्ये फेकून देते आणि ती जागेवर राहते. तशी शब्दाची सेवा केली, शास्त्रीय शब्दाची, तरी शब्द आपल्याला त्या आत्मानंदामध्ये फेकून देतात आणि ते जागी राहतात. म्हणून माऊली म्हणतात, आहाची बोलाची वालिपी फेडीचे आणि ब्रह्माची याची अंगा गडीजे. मग आपुली स्वस्ती सहजे आपणची केली, असं माऊली त्याबद्दल बोलतात. जीव ब्रह्म ऐक्य जर इंद्रिय गोचर प्रत्यक्ष असते तर वेदवाक्याची जरुरीच राहिली नसती. परंतु जीव ब्रह्म ऐक्य प्रत्यक्ष ज्ञानास इंद्रिय संबंध किंवा अनुमानही निरुपयोगी आहे. म्हणून अपौरुषे शब्दराशी जो वेद हा सर्व प्रमाणात कोणतं प्रमाण आहे, श्रेष्ठ प्रमाण आहे. असो, इथपर्यंत हा विषय झाला. आता प्रमेयचं लक्षण आणि त्याची सिद्धी हा एक परिच्छेद आपला व्हायला पाहिजे होता, पण तो झाला नाही. आणि अजून आपल्याकडे 4 मिनटं बाकी आहे आपल्या नियोजित वेळेत. तर आपण आतापर्यंत किती प्रमाणाचा विचार केला, बोला पटकन? 6 प्रमाणाचा विचार केला. कोणकोणते? प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ती, अनुपलब्धी. पण हे मुख्यमंत्री झाले आपले, अजून उपमुख्यमंत्री बाकी आहे, म्हणजे 6 उपप्रमाण बाकी आहे. तर ते 6 उपप्रमाण आता तुम्ही ध्यानात घ्या आणि मग त्याचं एका वाक्यामध्ये स्पष्टीकरण करून आपण आज थांबू. खरं त्याचा विस्तार, त्याला एक पाठ पाहिजे, पण आपल्याला थोडंसं कमी वेळात आपण जाऊ आणि काही नाही, आपल्याला आशय कळाला म्हणजे झालं. तर पहिलं आहे आयतीय प्रमाण. हे तुम्ही ध्यानात घ्या, नावं एक जण आपण. आयतीय, नंतर परंपरा, संभव, संस्कार, मानस आणि मी ठेवतो अभिनय. काय तुमच्याकडे काय होतं? आयतीय प्रमाण. तुमच्याकडे परंपरा, संभव, मानस, संस्कार आहे ना, आणि अभिनय. ठीक ना. आपण 6 जण हे 6 प्रमाणे ध्यानात घेऊन त्याचं एक उदाहरण घेऊन पटकन पुढे चालू. तर पहिलं प्रमाण आयतीय प्रमाण. आयतीय प्रमाण असं इतिहास, त्यालाच आयतीय म्हणतात. मग शिवभारत ज्या वेळेला घडलं, महाभारत ज्या वेळेला घडलं आणि रामायण ज्या वेळेला घडलं, हे 3 युगातल्या 3 घटना आहे. बरोबर ना? रामायण म्हणलं कोणत्या युगात? रामनवमी तुम्ही बोलत नाही. रामायण म्हणलं तर त्रेतायुगात आहे ना. रामायण म्हणलं का त्रेतायुगात, महाभारत द्वापार युगात आणि शिवभारत कलियुगात. बरोबर आहे ना? पण मग शिवभारत, महाभारत, रामायण या 3 गोष्टी भूतकाळात झाल्या, म्हणजे इतिहासात झाल्या. पण आपल्याला एखादा जर म्हणू लागला बिभीषणाने सीतेचं हरण केलं, आपण म्हणू जरा कान आणू का तुझे, काय बोलायला लागलंस? बरोबर, आपल्याला मान्य होईल का ते? आपण कोणाने हरण केलं म्हणू? रावणाने सीतेचं हरण केलं. मग ही कोणती गोष्ट आहे? त्रेतायुगातले, रामायणातले, तरी ती आपल्याला कळाली कशामुळे? इतिहास, आयतीय प्रमाणाद्वारा. आपण जर एखाद्याला म्हणू लागलो अफजल खानाचा कोथळा राजे शिवछत्रपतीने फाडला, हा एक प्रकारचा राजाने त्याच्यावर अन्यायच केला, आपण ऐकून घेऊया. एखादा वक्ता बोलायला लागला तर त्याचा समाचार घेणार नाही सकल हिंदू धर्म, त्याचा चांगला समाचार घेणार, खरपूस त्याची हे घेणार. अरे वेड्या, तो राजाला कट्याराचा वार पाठवून करतो, मग अशा वेळेला राजाने त्याची पूजा करायला पाहिजे होती का त्याला टीट फॉर टॅट? त्याचं उत्तर त्याला दिलं पाहिजे. बरं, तो दगेबाजच आहे. राजाचे थोरले बंधू संभाजी राजाला अगोदर त्यांनी गनिमी कावा करून तोफीने उडवला आणि मग जिजाऊने सांगितलं होतं का त्याचा तो बदला घ्यायला पाहिजे, त्याच्याकरता तर ते वाघनखे दिले होते शंभूची आठवण म्हणून. मग अशा वेळेला त्याला बरोबर संपवणं आणि राजाने जे केले ते योग्यच आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अन्यथा नाही. कारण द्वापार युगामध्ये आपला सत्ययुगामध्ये सत्ययुगामध्ये म्हणजे कृतयुगामध्ये जसे हिरण्यकशिपूकाकरता कोण आले? नृसिंह भगवान आले. त्रेतायुगामध्ये रावणाकरता राम आले. द्वापार युगामध्ये कंसाकरता कृष्ण आले. तसं कलियुगामध्ये 32 दाताचा बोकड हा सैतान हैवान याच्याकरता राजे शिवछत्रपती आले. म्हणजे तो भगवान शंकराचाच अवतार आहे आणि अवतार कार्य त्यांना करायचं होतं. साधूना परित्राण आहे, 18 पगड मावळे यांचं रक्षण करणं होतं. दुष्कृता विनाश आहे, या दुष्ट यवनाचा नाश करायचा होता. धर्मसंस्थापनार्थ आहे, कलियुगातला असणारा वार करायचा, धर्म हा स्थापना करायची होती, त्याच्याकरता त्यांचा झालेला अवतार आहे, ईश्वरी अवतार आहे. पण हे आपण बोललो, आपण त्या काळात आहे का? नाही. पण आपण हे बोलतो निर्धास्तपणाने. आणि बरं, आपल्या बोलण्याला कोण चुकीचं म्हणू शकतो? कुणाची आई व्याली चुकीचं म्हणाला? शक्यच नाही ते. मग हे कशाने कळालं आपल्याला? आयतीय प्रमाणाने. म्हणजे शिवभारत असेल, महाभारत असेल, रामायण असेल, त्या धृतराष्ट्राने आलिंगन दिलं कोणाला? भीमाला. आणि एखादा जर म्हणू लागला नाही धृतराष्ट्राने नाही, ते विदुराने, आणि त्यांनी विदुराने त्या भीमाचं पीठ करण्याचा प्रयत्न केला, तर हे कोण ऐकेल?
मग त्यावेळेला नसलं तरी हे सगळं आपल्याला इत्तंभूत ज्ञान झालं तुमच्या प्रमाणाद्वारा. कोणत्या? ऐतिह्य प्रमाण तुमचं, परंपरा प्रमाण. आता बोलणं धोती पॅन्ट फेटा हे घालून बोलता येतं, कीर्तन करता येतं का? जीन्स पॅन्टवर करता येईल? करता येईल ना, पण कोण करून देईल बरं? एखादा करायचा प्रयत्न केला तर समाज ऐकेल? बघू काय म्हणतील महाराज तुझ्याकडे, हे महाराज काय करायला लागला असं असं म्हणतील ना सातारी भाषेमध्ये, नाही ऐकून घेणार. मग तुम्ही असंच का फेटाच का बांधता, उर्ध्व पुंड्र भाळच का लावता, आहे ना, गळ्यात माळच का घालता? आपण उत्तर काय देणार? आमची परंपरा आहे. आमची काय परंपरा आहे? एवं परंपरा प्राप्त असं म्हटलेलं आहे गीतेमध्ये. बरं तुकोबराय म्हणतात वंश परंपरा असं मी अंकित तुका मोकली तर आज कोणा. हा दांडेकर शर्ट का घालता, तुम्ही का घालतात? आपण आमची परंपरा आहे ती. म्हणजे परंपरा सुद्धा काय प्रमाण आहे. आणि परंपरेला गालबोट लागलं तर लोक चवतळून उठतात. एखाद्या फडकरी आहेत आपले, फडकरी गडकरी आपले वारकरी यांनी संप्रदाय आपला टिकवलेला आहे. पण याच्या विरोधात एखादा बोललं तर आपण ऐकून घेऊ का? नाही ऐकून घेणार. आपले आपसी मतभेद विसरून आपण सगळं एक होऊन त्याला सडेतोड जबाब देऊ. कारण आपली काय आहे ती परंपरा आहे. परंपरा एक प्रमाण आहे. तुमच्याकडे होतं संभव प्रमाण. आता हे सगळं हवामान खातं. केरळ प्रांतामध्ये अंदाज आहे ना, इकडे इतका वर्षा होण्याची शक्यता आहे, इकडे हे वारे वाहतात, तिकडे ते वारे वाहतात, आहे ना. हे सगळं कशावर चालतं? संभव प्रमाण. म्हणजे हवामान खातं सगळं आहे ना, अंदाज संभव प्रमाण त्याला म्हणतात शास्त्रीय परिभाषेत. मानस प्रमाण बरं का, मानस आहे ना. मानस जाणीचे बोले, झाड जाणीचे फुले, का भोगे जाणीचे केले पूर्वजन्मीचे. अगदी मनोरुग्णाचे डॉक्टर सुद्धा हे सगळे एक मानसतज्ञ. बरं वकील सुद्धा बऱ्याच वेळेला काय चालतात, ते मानस प्रमाणावरच चालतात. हे कोर्ट कचऱ्या सुद्धा जास्त प्रमाण. किंवा एखादे मनोरुग्ण असतात आहे ना, आत्ता काल परवा आपल्या ते त्यांनी घेतलं तर काय ते मानस प्रमाणच आहे ना. म्हणजे मानस प्रमाण सुद्धा एक आहे. आणि समोरच्याच्या मनात काय चाललं हे जर कळायचं म्हटलं तर त्याला मानस शास्त्राचा अभ्यास करावा लागतो. मानसशास्त्र कशावर आहे? मानस प्रमाणावर आधारित आहे. मानस प्रमाण, संस्कार प्रमाण. काही घरी महाराज लोक गेले तर लेकराला सांगावं लागत नाही बाळा दर्शन घे, ते लेकरच आपोआप दर्शन घेतात. आणि काही घरी गेल्याच्या नंतर बाळा दर्शन घे म्हटल्याच्या नंतर ते बुटाचा पाय महाराजाच्या पायावर आपटून मी नाही घेणार, लात मारून जातं ते आहे ना. आता एका ठिकाणी लगेच दर्शन घेतात आणि एका ठिकाणी येत नाही. काय संस्कार? अरे तुम्हीच कधी त्यांच्या समोर लेकराला सांगायची गरज नाही. ते लेकरासमोर महाराज लोक घरी आले, साधू संत घरी आले, साधू संत येते घरात, तुम्हीचे मागचे पुढचे दारे बंद करा. मग लेकराला मारा नका आता. तुम्ही जर साधू संत येते घरात, तुमची दिवाळी दसरा तुमच्या वर्तनात घाली संताशी आसने पूजा करी काय वाचा म्हणे, एका जनार्दने जाणे इच्छिले ते पूर्वी. तुम्ही जर त्यांच्या समोर केलं तर ते न शिकताही करणार. आणि तुम्ही त्यांना किती जबरदस्ती करायला लागला, तुम्ही ते कधीच नाही केलं तर ते नाही करणार. ते संस्कार म्हणजे आपण वर्तन करायला ते होतं. म्हणजे हल्ली छोटी बालपिढी जी आहे ना, त्यांच्या करण्याकरता त्यांना सांगण्यापेक्षा आपण त्यांच्यासमोर वर्तन केलं तर ते आपोआप होतं. म्हणजे त्याला सुद्धा संस्कार द्यावे लागतात. ते संस्कार देण्याकरता पहिले ते आपल्याकडे असले पाहिजे. म्हणजे एक प्रकारचा संस्कार प्रमाण आहे. आपण म्हणतो ना, हे इकडं यांचं इतकं सुंदरकरण, इकडं कौरव कधी अधर्माला सोडतच नाही आणि पांडव धर्माला कधी त्यागत नाही. काय आहे? संस्कार. त्या धृतराष्ट्राने गांधारीने शिकवणे संस्कार त्यांच्यावर तसे घातले. आणि इकडे त्या कुंती मातेने, माद्रीने, पंडुराजाने त्यांच्यावर संस्कार तसे केले. आचार्य द्रोणाचार्याने, पितामह भीष्माने वगैरे. म्हणजे संस्कार एक प्रमाण आहे. आणि शेवटचं आहे अभिनय प्रमाण. अभिनय प्रमाण म्हणजे अभिनयाची भाषा. त्याकरता 1-2 मिनटं घेतो. अभिनयाची भाषा याकरता आपण मागे एकदा पाहिलेलं पण आहे, पण तरी थोडासा त्याचा उल्लेख. म्हणजे कथ्थक नृत्य चालतं बघा. आपल्या संस्कृतीचा तो एक अविभाज्य भाग आहे. पण त्याच्यामध्ये ते कथ्थक, भरतनाट्यम, कथ्थक आहे ना. ते भरतनाट्यममध्ये बघा ते नर्तकी जी असते ना, ती सात्विक नृत्य आपल्या संस्कृती त्यात दडलेली आहे. आणि आपल्या त्या अष्टादशीमध्ये एकदा तो प्रोग्राम झाला होता. त्या बाबाच्या संबंधित एक नातेवाईकच ती कन्या शिकायची. तर तिने काहीच बोलली नाही, पण त्या नृत्यामधून आता कृष्ण बोलतोय, आता यशोदा बोलते, आता गोपिका बोलतात, आता गोपाळ बोलतात, आता चोरीचं नियोजन आहे, आता चोरी पकडली गेलेली आहे, हे सगळं तिने दाखवलं. ते कशाहून कळालं आपल्याला? अभिनय प्रमाण. कशाहून कळालं? ते एक प्रकारचं अभिनय प्रमाण. आणि ते आपल्याकडे वारीच्या काळात किंवा येतात बघा ते संबळवाले, एक तिकडे असतो, एक इकडे असतो, तो कानात येतो, काय तुमचं नाव वगैरे विचारतो, तो असं केलं तिकडे लगेच ते ओळखतो. मग ते त्यांची काय भाषा आहे, अभिनयाची भाषा. त्यांचं ठरलेलं आहे, याला काय म्हणायचं, त्याला काय म्हणायचं, ते ठरलेलं असतं. हातवाऱ्याची भाषा, अभिनयाची भाषा. किंवा मुख्य माणसं कशाने बोलतात, सगळं अभिनयानेच त्यांचं चालतं. असं काहीतरी करतात ते, पण ते बोलतात ते अभिनयानेच अधिक बोलतात आहे ना. हातवारे करून बोलतात, ते अभिनयाची भाषा. आणि अगदी याचं उदाहरण घडलेली घटना, ते भोजराजा आणि त्याच्या पदरी राहणारा कवी कालिदासा ते भूषविले येरेरा, दोघांचंही वैभव एकमेकामुळे वाढलं. पण कालिदासाच्या गैरहजेरीमध्ये एक परपंडित आला आणि त्याने वादाचं आव्हान दिलं. क्षत्रियाला युद्ध
आणि वाद हा नाकारता येत नाही. त्या बादशाने स्वीकारलं, त्याला राहण्याकरता जागा दिली. उद्या आपण वाद घालू बोलले, पण त्याला आता चिंता लागली. आता गेलेली आपली इब्रत म्हणजे बोनची काही वावची नाही. ते गमवायला पुष्कळ दिवस लागते, गमवायला एक क्षण पुरेसा. आता करायचं काय? पण त्याचा मित्र त्याने बघितलं, तो हा का राजा भोज का गंगोतेली म्हणतात ना, तो भोज राजा झाला ना, हा फकीरच राहिला. पण त्याने पाहिलं, अरे म्हणले तू चिंतेत का? म्हणजे तुला काय सांगून? म्हणले सांगून तर बघ. म्हणले तो पंडिताला कालिदासाच्या गैरहजेरीमध्ये वादाचं आव्हान दिलं, काय करायचं? म्हणले काय नाही, एक पत्र पाठवून दे. काय कालिदास नसले म्हणून काय झाले? कालिदासचे गुरु तुझ्यासोबत वाद घालतील. दिलं पत्र पाठवून. आता ते त्याचे लागले इंडिकेटर, तो का नव्हता, का आला होता? कालिदास नाही म्हणून. आता बरी का बला, कालिदास नाही तर कालीच्या गुरुसोबत. आता कालिदासासोबत आपला निभावं लागत नाही म्हणून आपण त्याच्या गैरहजेरीत आलो. आता कालिदासासोबत वाद घालतात, तो लागलं थरथर कापायला. पण आता आव्हान दिलं, त्यालाही थांबावं लागलं. पण भोजराजा त्या फकीराला विचारतो, कालिदासाचे गुरु कोण आहे? तो मला तरी कुठे माहिती. हे म्हणले भावळट. मग आता पत्र काय नकली करू ना म्हणले. म्हणजे त्या नकली पण केलं, मग हारलं तर? अरे म्हणले कुस्ती खेळून हारू ना, लागलाच टोला तर जिंकू अथवा मरू, युद्ध आमचे सुरू. ठीक आहे, पण मग कालिदासाचे गुरु कोण होणार? कोणीतरी बनव. म्हणलं कोण होणार? तो म्हटलं मी होतो. तो भोज म्हणला, तुला काय येतं? अरे म्हणले मला काय येते तुला माहिती आहे, त्याला कुठं माहिती? मला काय येतं नाही येतं कोणाला माहिती? तू मित्र आहे, तुला माहिती आहे, त्याला माहिती नाही ना. आणि तो शेवटी कोण म्हणून माझ्यासोबत बोलणार? आणि बघा आपल्या देवगिरीच्या इतिहास आहे, देवगिरीच्या किल्ल्याचा. त्या अल्लाउद्दीन खिलजी आला ना, त्या अल्लाउद्दीन खिलजीने एक बातमी उठवली. राजा रामदेवरायाचा मुलगा शंकर महादेव, शंकरच ना, कृष्णदेव का शंकर आहे ना, शंकरदेव. तो शंकरदेव खरा लढवया होता. ते खंडणी मागितली तर त्याने ते प्रस्ताव फेटाळून लावला. बापाचं ऐकलं नाही, तो लढायला तयार झाला आणि विजय त्याच्या हातात सुद्धा आला. पण त्या अल्लाउद्दीन खिलजीने एक बातमी उठवली, हुल म्हणजे गाफील ठेवण्यात काय मोठा लाभ असतो. आणि मागून आमचं 10,000 सैन्य येते म्हणलं दिल्लीतून, आणि येत होते 10च घोडेस्वार. आणि त्याच्या पायीच्या टापाने उडलेली, गगनाला उडलेली धूळ, आणि त्याच्यामुळे 10 लाख सैन्याचा लोट आला मागून 10,000 सैन्याचा असं वाटलं. आणि त्या भूल थापीमुळे शंकर महादेवाचा हातात आला विजय. तो गेला, सैन्य पळून गेलं आणि त्याला विजय म्हणजे पराजयाचं तोंड पाहावं लागलं. हे कशामुळे घडलं? आपलं सामर्थ्य किती आहे हे महत्त्वाचं नाही, समोरच्या शत्रूला गाफील ठेवलं ना त्याच्यात विजय प्राप्त होतो. हा गनिमी कावा, एक प्रकारचं युक्तीने युद्ध लढणं आहे. आणि ते अल्लाउद्दीन खिलजीने मग तेव्हापासून जे सगळ्या सोन्याचा धूर तिकडे जात राहिला, तर आपल्याला आता कथीलाही वेळेला भेटेना. हे घडलं की नाही? मग तसं या ठिकाणी घडलं. तो काय त्याचं नाव म्हणलं आपण, तो फकीराचं नाव काय म्हणलो? ते गंगोतेली. तो गंगोतेली म्हणायला लागला, मला काय येतं तुला माहिती आहे रे, त्याला काय माहिती आहे? आणि अज्ञानात फार मोठं आपलं घडू शकतं कदाचित. मग त्या वादाला सुरुवात झाली. भारत पाकिस्तान सारखं स्टेडियम फुल झालं ते चर्चा ऐकण्याकरता. कालिदासाचे गुरु कोणी पाहिले नव्हते ना. कालिदास इतका विद्वान, तर त्याचा गुरु किती विद्वान. मग ते उंच असणार, हे इकडे ते हिरवे लाल झेंडे दाखवल्यासारखं सभा तटस्थ. मग आता पटकन थोडंसं उरकतं घेतो. मग तिकडे एक वर ते पंडिताला म्हटले तुम्ही वादाला सुरुवात करा. त्याने 1 बोट केले, याने 2 केले, त्याने 5 दाखवले, याने मूठ दाखवली, त्याने 7 बोट दाखवली, याने आडवी रेष केली, त्याने असं हात केलं, याने दयाचं मडकं पुढं केलं. तो पटकन पंडित खाली उतरला. तो म्हणाला लागला काही झालं तर शेवटी ते कालिदासाचे गुरु आहे, आमचा सबसेल माघार, आमचा पराजय, शाल शिरपळ नको, येऊ का आम्ही? तो भोजराजा म्हटला तुम्ही या, पण तुमच्यात झालं काय चर्चा आम्हाला काहीच कळलं नाही. म्हणजे अभिनय प्रमाण. हा म्हणले पण तुम्ही त्यातून काय बोलला? म्हणले एक म्हणजे एकमेव द्वितीय ब्रह्म न येणार असे किंचन. मग तुमच्या कालिदासाने सांगितलं नाही बाया आणि ब्रह्म. मग त्यांनी 5 बोट वरून पंचमहाभूतात मग जगत इदम द्राव्यम पंचभौतिकम त्यांनी सांगितलं. हो, पण त्यांचं पंचीकरण झाल्याच्या नंतर मग त्यांनी सांगितलं सप्तसागर, ते बंगालचा उपसागर, अरेबियन महासागर, अँटेलाटिक महासागर, सप्तसागर आहे. त्यांनी सांगितलं हो 7 सागर आहे, पण मध्ये आडविरेश मेरू पर्वत आहे. मग त्यांनी विचारलं कोणत्या सागरात? याने दयाचं मुडकं पुढं केलं, दधी नावाच्या सागरात. शेवटी ते कालिदासाचे गुरु येऊ का आम्ही? जा म्हटले. मग इकडून कालिदासाची 1 2 3 4 त्या कालिदासाच्या गुरुची मिरवणूक, आणि याच्या तोंडावरच्या माशा हाकायला कोण नाही. सायंकाळी ते दरवाजा असं लुटून घेतला भोजराजाने, त्याला खुर्चीवर बसवलं. विब्रत वाचली नाही आपली मित्राने. खरं मित्रच मित्राच्या पाठीशी उभा राहतो. तू माझा म्हणले, आज मी सुद्धा म्हण तू कृष्ण. मग ते दरवाजा लुटून घेतला. त्या भोजराजाने त्या फकीराला वर बसवला, त्याच्या चरणापाशी बसला. आता मित्रच ते एकांतात आले म्हणजे साल्या गांग्या. ते मग तेव्हा वाढायचे, चला कुठे शिकलास म्हणले तू? अरे आपण दोघं शाळेत होतो, तुला त्याचा फळ येत नव्हता, इतका कसं काय विद्वान झाला असं? म्हटलं अरे भोज तसं काही नाही, मोगम ठोकून दिलं, बरोबर भेट बसलं. आता त्याने काय अर्थ घेतला? दृष्टी रेव सृष्टी, तर दृष्टीसृष्टीवाद सुद्धा लागतो. त्याने अर्थ 1 बोटाचा 1 ब्रह्म घेतला, माया ब्रह्म घेतला 2 बोटाचा, पंचमहाभूत घेतले, पंचीकरण घेतलं, सप्तसागर घेतले, मेरू पर्वत घेतला, दधी नावाचा सागर, हे सगळं.
पण या म्हटलं आता तो आपल्या राज्यात आला का आपण त्याच्या राज्यात गेलो, एवढं तुम्ही बोलत चला थोडंसं. तो आपल्या राज्यात आला, मग इथले दादा आपण का तो आपण, मग दादागिरी त्यांनी करावी का आपण, आहे ना. मग तो दादा तो आपण असताना तो आपल्यावर दादागिरी करायला लागला आणि तो म्हणायला लागला माझा जो एक डोळा फोडेल. आता याला एकच होता. मी त्याला म्हटलं माझ्या नादी लागू नकोस, आपण सामान्य नाही तुझे 2 फोडील. आणि त्यानेही म्हटलं, तो म्हणा लागला मला कमी समजून काय तुला एका चापटीत गार करेल. मी त्याला म्हणलो कमी समजून का, बघ की तुला खाली पाणीच मागायला लागेल, मला काय समजतंस. मग मी आता बलदंड दिसल्याच्या नंतर त्याने विचारलं 7 भाकरीचा मुर्दा पाळतोस की काय. म्हटलं अरे 7च खातो, पण सकाळी 3:30 संध्याकाळी 3:30 2 टाईम जेवतो. मग त्याने विचारलं पण हे गप काय दिसला, म्हटलं तू भीमदादा कशासोबत खातो. मी त्याला सांगितलं दह्याचं मडकं दह्यासोबत खातो ना आणखी कशासोबत. मग तो बादशाह इतका हसायला लागला. म्हटलं बरं याचं नशीब. पण हे अज्ञानात काय मोठा पराजय असतो. पण हे सगळं कशाद्वारा घडलं, कशाकरता हा दृष्टांत दिला आपण, अभिनय प्रमाण, अभिनयाची भाषा. तसं शास्त्रीय चर्चेमध्ये सुद्धा कधी कधी अभिनयाचा प्रयोग केला जातो. म्हणजे 6 उपप्रमाण आहे. शास्त्रीय विचारात फार मोठा याला अर्थ आहे, म्हणजे लौकिक व्यवहारामध्ये आणि उपशास्त्रामध्ये. पण येथे अध्यात्म प्रांतामध्ये या प्रमाणाला फारसं महत्त्व नाही. या अध्यात्म प्रांतामध्ये शब्द प्रमाणाची जर तुलना केली तर इतर प्रमाणाला सुद्धा महत्त्व नाही, उपप्रमाण दूर राहिले. पण लौकिक व्यवहारामध्ये आपल्याला उपप्रमाणाची सुद्धा आवश्यकता आहे. आणि शास्त्रीय विचारामध्ये शब्दप्रमाणे प्रतिपादन केलेला श्लोकार्धेन प्रवक्ष्यामी यदुक्तम ग्रंथकोटी बी ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीव ब्रह्मेव नापरा या सिद्धांताच्या सिद्धीकरता आपल्याला भेदबाधक अभेद साधक असे योक्तिक अद्वैत ब्रह्मचिंतना करता, म्हणजे सिद्धांत करता जरी शब्द प्रमाण असलं तर तो सिद्धांतामध्ये स्वतः परता उत्थान होऊ नये याकरता आपल्याला इतर 5 प्रमाणाचे म्हणजे प्रत्यक्ष अनुमान उपमान अर्थपत्ती आणि अनुपलब्धी या प्रमाणात सुद्धा आवश्यकता आहे. आणि हा विशेष विचार वृत्तीप्रभाकर नावाच्या ग्रंथामध्ये पंडित निश्चलदासजींनी सिद्ध केलेला आहे. एवढा विचार कशाकरता केला तर स्मृतीला काय म्हणता येणार नाही, परोक्ष किंवा प्रमा म्हणता येणार नाही. मग स्मृती स्मृतीच आहे, परोक्ष परोक्षच आहे आणि अपरोक्ष अपरोक्षच आहे. मग या ज्याच्याकरता हा विचार केला तो विचार येतो, त्याचा विचार आपण उद्याच्याला करूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय.